हा. आत्मवंदन सर्वांना. काल आपण मंदोदरीचा निरोप घेऊन विभीषण लंकेतून बाहेर पडला हे पाहिलं. आता त्या पुढील वाचन. हनुमंतांनी पुन्हा समुद्र ओलांडायला प्रारंभ केला होता. निम्म्याहून अधिक अंतर पारही केले होते. सीतेने दिलेला चूडामणी त्याने घट्ट सांभाळून धरला होता. क्षुधा, तहान या सगळ्याचे त्याला स्मरणही नव्हते. किनाऱ्यावर अंगद, जांबुवंत आणि अन्य वानरगण त्याची वाट बघत बसले होते. ठराविक कालावधीत सीतेचा शोध लावला नाही तर आम्ही प्राणत्याग करू असे सर्वांनी सुग्रीवाला वचन दिले होते. काहींनी हनुमानाच्या परतीची आशा सोडली होती आणि उपोषणाला सुरुवात केली होती. सीतेचा शोध लागला नाही तर रामाला सुग्रीवाला तोंडही दाखवणे त्या वीरांना आवडले नसते. आता गळाभेट घ्यायची तर मृत्यूचीच असा त्यांचा निश्चय होता. किनाऱ्यावर संथ लाटांचा ध्वनी त्या शांत वातावरणात कानावर आदळत होता. सगळ्यांचंच मनावर निराशेची काळजी धरत होती. जांबुवंताला हनुमानाच्या सामर्थ्याविषयी शंका नव्हती, पण रावण त्याने सीतामाईचे काही बरे वाईट केले असेल तर, किंवा सप्त पाताळात नेऊन दडवून ठेवले असेल तर, सीता हनुमंताला भेटलीच नसेल म्हणून त्याला परतता येत नसेल तर, विविध कुशंका त्यांच्या मनात दिसत होत्या. अचानक त्या साऱ्यांवर एक महाकाय सावली पडली. असा कुठला ढग सूर्य झाकायला निघाला म्हणून ते सर्व वर पाहू लागले की एखाद्या राक्षसाची माया आहे ही म्हणत सर्वजण सरसावलेही. त्यांच्या दृष्टीस पडला तो हनुमंत. आभाळाला कापत वायूवर तरंगत तो जमिनीकडे झेपावत होता. सर्व अधीर झाले. जमिनीपर्यंत अंतर कापायला त्याला लागणारा वेळही त्यांना युगानुयुगांसारखा वाटत होता. काय वार्ता आहे, काय घडले आहे, त्यांच्या मनात प्रश्नांचे मोहोळ सुरू झाले. आला आला हनुमंत आला असे ते एकमेकांना सांगून दाखवू लागले असतानाच हनुमानाने जमिनीवर आपले पाय टेकले आणि एखाद्या पर्वतासारखा उभा ठाकला. त्याचे मस्तक जणू आभाळाला भेदत आहे असे वाटत होते. सर्वजण त्याच्या दिशेने धावले. काय झाले, भेटल्या का सीतामाई? सर्वांनी गलका केला. आनंदाने तर त्याच्या चरणावर लोळून अंगदाने तर त्याने त्याच्या चरणावर लोळून घेतले. म्हणाला, हे महारुद्रा, हे प्रभंजना, विश्वास बसत नाही की आम्ही तुला पाहतो आहोत. आम्ही सारी आशाच सोडली होती. हनुमानाने आपला आकार सामान्य केला आणि तो श्रमाने थकून खाली बसला. काहींनी जलपात्र आणले, काहींनी त्यांच्या मस्तकावर सावली धरली, कुणी त्याच्या चरणावर जलकुंभ रिकामे केले, तर कुणी भाळावरचे घर्मबिंदू टिपले. पण जांबुवंत वाघाच्या चपळीने त्याच्याकडे गेला आणि हनुमानाचे विशाल बाहू हलवत जवळजवळ ओरडलाच. काय वार्ता आणली आहेस तू की रित्या हाताने परतलायस? हा जीव जगवावा की प्राणत्याग करावा हे सांग. आता क्षणभराचाही विलंब करू नकोस वत्सा. हनुमंताच्या नेत्रातून अश्रू वाहू लागले. एका भयाची लाट जांबुवंतांच्या हृदयात उसळली. पण हनुमंताच्या चेहऱ्यावर होता एक आनंद. तो म्हणाला, 7 जन्माची पुण्य आहे की या हातांना सीतामाईंचा चरणांचा स्पर्श झाला. म्हणजे? अंगदाने नेत्र विस्फारले. होय, दर्शन झाले. त्या सुखरूप नव्हे तर कणखरपणे धीराने उभ्या आहेत. त्याने म्हटले, आता मात्र वानरगणांना राहाविले नाही. एकाच वेळी असंख्य पक्ष्यांच्या थव्याने वृक्षाला बिलगावं तसे ते त्याला आलिंगन देत सुटले. श्रांत क्लांत झालेला हनुमान असहाय्य होऊन बसला होता. मात्र त्याच्या मुद्रेवर समाधान होते. रामदूताची भूमिका निभावल्याचे समाधान. हर्षवायू झालेल्या वानरवीरांना बाजूला करत जांबुवंतांनी त्याच्यासाठी फलाहार मागवला आणि म्हणाले, सांग हनुमंता, काय पाहिलेस? तू ठीक आहेस ना? काही दुखापत तर नाही ना?
म्हणत ते त्याचे अंग चाचपू लागले आणि एका वानराचे लक्ष त्याच्या शेपटीकडे गेले. तो चित्कारला, हे काय? म्हणत त्याने ते पुच्छ हातात घेतले. दुसऱ्याने झाडपाला आणण्यासाठी धाव घेतली. हनुमान हसत म्हणाला, श्रीरामाच्या दूताला रित्या हाताने कसे परत धाडायचे? म्हणून रावणाने अग्निभेट केला. मीही त्याच्या आतिथ्याची परतफेड केली. त्या धामधुमीत बिचारे अग्नीच्या मुखी पडले. फलाहार आला. उपवास करणाऱ्या वानरांनीही उपवास सोडला. मग हनुमानाने फलाहार करत त्यांना सर्व वार्ता कथन केली. सागराच्या त्या किनाऱ्यावर आनंद, उत्कट भाव आणि खळाळत्या हास्याच्या अशा लाटा उसळल्या की सागरही अचंबित होऊन पाहत राहिला आणि विलंब न करता श्रीरामांच्या कानावर ही वार्ता घालावी म्हणून सारे निघाले. आता जणू दोन संगमोत्सुक नद्याचे एकमेकांकडे आतड्याच्या मायाने धावाव्यात तसे राम लक्ष्मण एकमेकांकडे धावत होते. नद्या एकमेकात मिसळाव्यात तसे ते दोन गट एकमेकात मिसळले आणि अंगद, जांबुवंत, हनुमान सारे वानर सीतामाई भेटली, ती सुखरूप आहे हे ज्याला त्याला सांगू लागले. बराच काळ हा कोलाहल चालला. मग ढगांचा गडगडाट, विद्युल्लतांचे तांडव आणि पावसाच्या कोसळधारांचे नर्तन थांबून सारी सृष्टी शांत व्हावी तसे झाले. राम, लक्ष्मण, जांबुवंत, अंगद, हनुमंत शिळांवर स्थानापन्न झाले. हनुमान बोलू लागला, सहस्र आकाशगंगांचे तेज सामावले आहे सीतामाईच्या मुखावर. मी त्यांच्याकडे पाहणे उद्धटपणाचे झाले असते, पण प्रभू रामांनी आज्ञा केल्याप्रमाणे मी त्यांच्या दृष्टीतून सीतामाईंकडे पाहिले तेव्हा मला जाणवले त्या थकल्या आहेत, उदासही आहेत. पण हेही जाणवले की त्या पराभूत झालेल्या नाहीत, निराश नाहीत. वैफल्याची काहीही खूण नव्हती, उलट त्या ठाम होत्या. माझ्यावर त्यांनी सर्वप्रथम विश्वास दाखवला, पण मुद्रिका पाहिली आणि काही खुणा पटवल्या तेव्हा मी सुग्रीव महाराजांचा मंत्री आणि प्रभू रामांचा दास असल्याची त्यांना खात्री पटली. ती मुद्रिका आधी त्यांनी हृदयाशी मग ओठांशी धरली तेव्हा मात्र त्यांच्या नेत्रातून गंगा वाहू लागली. ते आनंदाश्रू होते. काही काळ असा गेल्यावर मात्र त्यांनी आपले वैयक्तिक दुःख बाजूला सारून आपल्या सर्वांचे कुशल जाणून घेतले, चर्चा केली. आता सारेच प्रसन्न चित्त होत पांगले. कुणी फलाहाराला प्रारंभ केला, कुणी नदीत डुबक्या घेत सारा शीण घालवायला सुरुवात केली. पशुपक्षीही आपापल्या स्थानी विसावले. आता केवळ हनुमंत, राम, लक्ष्मणच तेथे उरले. हनुमंताने रामाला सीतामाईने दिलेला चुडामणी दिला. तो त्याने ओंजळीत घेतला. हृदयाशी धरत म्हटले, हनुमंता, आज किती काळानंतर सीतेचा स्पर्श झालेली वस्तू हातात घेतो आहे मी. मला तिलाच भेटल्यासारखे वाटू लागले आहे. त्यांनाही अश्रू अनावर झाले. लक्ष्मणानेही. मग हनुमंताने सीतेने त्याला सुचवलेले सारे पर्याय सांगितले. सेनेसहच लंकेला यावे, एक सेतू निर्माण करावा वगैरे, आणि त्या पाठीमागची तिची भूमिकाही. रामाने स्मित केले. लक्ष्मणा, जनक राजांनी सांगितले होते, श्रीरामा, माझी जानकी कूटनीतिज्ञ आहे, वेळोवेळी तिची मंत्रणा घेत रहा. हनुमंता, या अवस्थेत एखादी स्त्री भावविव्हळ होऊन जीवाचे काही बरे वाईट करावे या चिंतेत असती. अश्रुपाताने एखादीचे नेत्रच वाहून गेले असते. पण राक्षसिणींच्या घोळक्यातही ती रामराज्याचेच चिंतन करते आहे. जनक राजांनी म्हटले होते, ही माझी कन्या नाही. मग स्मित करत ते उद्गारले होते, कारण अशी लेक फक्त पृथ्वीच्याच पोटी जन्म घेऊ शकते. अशी किती सत्य आहे हे. इतकी सोशिकता तर केवळ पृथ्वीतच आढळते, आणि केवळ सोशिक नाही तर समंजस, विचारी आणि मुत्सद्दी. लक्ष्मणा, सीतेचे विचार महत्वाचे आहेत. आजच आपण सारे एकत्र बसू आणि पुढल्या योजनेला लागू. राम उठला आणि तो नदीच्या दिशेने जाऊ लागला. त्याच्या हृदयाची तगमग त्याला तीच शांतवू शकणार होती. लक्ष्मणही उठू लागला. तसे हनुमंताने त्याला थांबवले. लक्ष्मणा, तुझ्यासाठी एक सांगावा आहे. लक्ष्मण थबकला. मला काहीच उमगले नाही, म्हणून मी केवळ त्या शब्दांचा पुनरुच्चार करतो. सीतामाई म्हणाली, लक्ष्मणाला सांग, काहीही हो, धाकटा म्हणून तुझे कान पिळण्याचा माझा अधिकार मी सोडणार नाही.
लक्ष्मणाच्या मुद्रेवर क्षणभर एक स्मित झळकले. मग मात्र त्याच्या नेत्रातून अश्वे वाहू लागली. तो हुंदकेच देऊ लागला. जणू बऱ्याच काळाचे कसलेसे ओझे उतरलेले होते. हनुमान अचंब्यात पाहतच राहिले. मग स्वतःला सावरत लक्ष्मण बोलू लागला, हे मोठे पण सीतेचे. मग त्याने झाला प्रसंग सांगितला. सीतेने त्याला बोल लावला हेही सांगितले. मग म्हणाला, बघ हनुमंता, आपली चूक झाली हे कबूल तर केलेच, पण झाले गेले विसरून जा अशी यात प्रार्थनाही आहे. आणि जेव्हा भेटू तेव्हा सारे पहिल्यासारखे असेल असेही सूचित केले आहे. तेच ते बंधुत्वाचे नाते आणि अधिकार. माझा हट्ट करण्याचा आणि सीतामाईचा कान धरण्याचा आता ओढ आहे फक्त भेटीची. ती आता फार दूर नाही. पण लक्ष्मणा, तुझी ही लक्ष्मण रेषा अवघ्या मानव जातीला युगानुयुगे मार्गदर्शक ठरणार आहे. उपभोग, आनंद, वासना, विकार, अधिकार, अगदी दया, चांगुलपणा या साऱ्याला एक मर्यादा हवी. लक्ष्मण रेषा ओलांडली की आपत्ती ओढवणारच. भुर्जपत्रावर ही ओळ उमटली आणि वाल्मिकींना जाणवले, हे हनुमंताच्या नव्हे तर त्यांच्याच मनाला आलेले भान आहे. त्यांनी पृथ्वीच्या उदरातनं प्रकटवलेली, जन्माला घातलेली जानकी आता सीता होऊन पृथ्वीहून ही विशाल होत चाललेली त्यांना दिसत होती. कधी कधी पात्र आपल्या कक्षेत फिरता फिरता लेखकाच्या चिंतनाहून वेगळी, विशाल अथवा गुंतागुंतीची होत जातात. मग त्यांना त्यांच्याच वेगाने आणि त्यांच्याच दिशेने विकसित होऊन देण्याचे चांगले असते असे मनोमन स्वतःला समजावत ते सीतेच्या विकास क्रमाला निरखू लागले. साक्षात सीतामाईच्या भेटीने रामाच्या सैन्याचा उत्साह द्विगुणित झाला होता. यानंतर राम काय निर्णय घेतात याची अपार उत्सुकता होती. लंकेत हनुमंताने जाऊन जसा विध्वंस केला तसा राम लक्ष्मणासह जाऊन केला जाईल आणि सीतामाईला परत आणले जाईल असाच सगळ्यांचा कयास होता. हा हल्ला कधी कसा होणार याबाबत आपसात चर्चा सुरू होती. हनुमानाने स्मरेल तशी लंकेचा आकार, रचना यांची माहिती दिली होती. मात्र रावणाच्या सैन्यानेच इथे येऊन आक्रमण केले तर सर्वांनी तयारीत राहायला हवे असे बोलले जात होते. राक्षस मायावी रूपात सर्वत्र संचार करू शकत असल्याने त्यांचे इथे येणे सहज शक्य. आकाशमार्गे येणाऱ्या प्रत्येक पक्षावरही लक्ष ठेवले जाऊ लागले. रामाच्या मनात एक योजना आकाराला येत असल्याचे निकटवर्तीयांना जाणवत होते. ते त्याच्या मांडणीची वाट पाहत होते. एकूणच लंकेतही आणि ऐल तीरावरही केवळ युद्धाच्या वरच चर्चा सुरू होती. प्रत्यक्ष जीवन मात्र त्यांचे तसेच सुरू होते. काही दिवस रानोमाळ भटकत पर्वत दऱ्यांच्या आसऱ्याने काढत अखेर विभीषणाने निर्णय घेतला की रामाची भेट घ्यायची. लंकेची बंदिशाळा झालेली पाहण्यापेक्षा लंकेला मुक्त करण्याची योजना त्याच्याही मनात आकाराला येऊ लागली होती. याच विचारात आकाशमार्गाने त्याने रामाच्या दिशेने कूच केली. रामाच्या साह्याला आलेली वानरसेना आणि अस्वल सेना पाहून त्याने रामाचा निवास शोधून काढला आणि तो जमिनीच्या दिशेने येऊ लागला. वानरात एकच हलकल्लोळ माजला, पण ते असुर सेनेचे आक्रमक नसून एक व्यक्ती येत असल्याचे पाहून गोंधळले. विभीषण जमिनीवर उतरला तेव्हा तो धनुर्धार्यांनी वेढला गेला होता. मी श्रीरामाच्या दर्शनासाठी आलो आहे हे वारंवार सांगूनही त्याला कुणी दाद देत नव्हते. अखेर श्रीरामाला माझा सांगावा धाडा किंवा मी आल्याचे वृत्त कळवा आणि मग माझे प्राण हरण करा असे विनवल्यावर एक मुख्य वानर रामाकडे निघाला. रामाने सारं शांतपणे ऐकून घेतले. हनुमंत आणि जांबुवंत यांनीही संमतीदर्शक माना हलवल्यावर रामाने त्याला पाचारण केले. त्यालाही रावणाच्या बंधूला बघण्याची इच्छा होती. विभीषण आला. त्याच्या चेहऱ्यावरचे सात्विक भाव रामाने तत्काळ हेरले. विभीषणाने रामाला वंदन केले. त्याच्या चेहऱ्यावरचा विषाद दाटला होता. त्याने आपली बाजू मांडली. लंका बंदिवासात आहे. लंका आणि उर्वरित विश्व यात एक लोहासारखा पडदा निर्माण झाल्यासारखे झाले आहे. बाहेरच्या विश्वाचा वाराही तिथे लागत नाही. प्रजाजनांच्या मनावर
उपभोगाचे गारुड आहे, त्या सोबतची दहशत त्यांना त्यांच्या जीवनाचा सहभाग वाटू लागली आहे. या आजकालच ते सुशासन मानत आहेत. आपल्यावरचे निर्बंध त्यांना जाणवतच नाहीये. रामा, ही लंका माझी नव्हे, दानवांचेही काही नीती नियम असावेत, असतात ते मांडणारा आहे मी. रामाने त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि त्याची काय अपेक्षा आहे हे विचारले. तेव्हा बिभीषणाला जाणवले, रामाने कसलेही मत प्रदर्शित केलेले नाही. शत्रूचा भाऊ दारात आल्याबद्दल ना तो हर्षित झाला, ना रावणाची निंदा ऐकण्यात त्याला रस दिसला. लंका वाचवायची आहे रावणापासून. अपघातकी म्हणून मला संबोधले जातच आहे. एकतर लंका वाचवावी अथवा त्या प्रयत्नात प्राण त्यागावेत, हेच दोन पर्याय मी स्वतःला दिले आहेत. बिभीषण म्हणाला. रामाने त्याच्यासाठी फलाहार मागवला. त्याने जांबुवंतांकडे पाहिले. जांबुवंत म्हणाले, प्रभू, शरण आलेल्याला आश्रय देणे क्षत्रियाचे कर्तव्य आहे. पण बिभीषण, तुझ्यावर तात्काळ विश्वास ठेवता येणार नाही. तू आमच्या सोबत राहा, निर्णय नंतर घेतला जाईल. बिभीषण उठला. त्याने सर्वांना वंदन केले. आपण परीक्षा घेत राहा, मी तयार आहे, म्हणत निघून गेला. बिभीषणाच्या निवासाची व्यवस्था एका कुटीत केली गेली. कुटीच्या चारही बाजूंनी रचना अशी होती की म्हणावं तर स्वतंत्र, म्हणावं तर अंगदाच्या दृष्टीपथात बंदिस्त. पुढले 2 सूर्योदय रात्री सुरू झालेली चर्चा चालू असतानाच झाली. बिभीषणाने लंकेच्या भौगोलिक रचनेची सविस्तर माहिती दिली. राम, लक्ष्मण आणि हनुमानाच्या हल्ल्याच्या प्रतीक्षेत रावण आहे. रात्रीच्या सुरक्षेत वाढ केली आहे, कारण आपण तिघे रात्रीच आक्रमण करून सीतेला घेऊन जाल असा त्यांचा कयास आहे. हा एक छोटा मर्यादित हल्ला असू शकतो, याची मेघनाद अन प्रहस्ताला जाणीव आहे. बिभीषणाने सीतेला ठेवले आहे त्या सुंदर नामक पर्वतातील अशोकवनाच्याही मार्गाची कल्पना दिली. रामाने स्मित केले. तो म्हणाला, रावणाचा पहिलाच कयास चुकणार आहे. मी तिथे सर्व सेनेसह जाणार आहे. अंगद, जांबुवंतच काय, बिभीषणही चक्रावला. त्या वानर सेनेला 100 योजने पसरलेल्या अमर्याद विस्तार असलेल्या समुद्रातून नेणार कसे? श्रीरामा, तू अवतारी पुरुष असल्याचे ऐकले आहे, पण हा चमत्कार लोकसहभागातून होईल. बिभीषणा, अगस्त्य मुनींनी सागर प्राशन केला होता, तितके माझे सामर्थ्य नाही. पण जनसागर उसळला तर त्या सागरालाही 4 पावले मागे जावं लागेल असा विश्वास आहे. युद्धाच्या योजनेत असलेले सर्व ऐकत होते. वानर सेनेला त्याची कल्पना नव्हती. ते रावणाच्या हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला तयार उभे ठाकले होते. बिभीषणा एक सेतू निर्माण करण्याची योजना मनात होते. सागरावर सेतू? प्रभू, अशक्य आहे. बाणांना बाण जोडून स्वर्गापर्यंत सेतू बांधल्याची उदाहरणं नाहीत काय? रामाने विचारले. ते कवी कल्पनातून प्रभू. त्या सागराचा तळ कुठे आहे ते त्या सागरालाही सांगता येणार नाही. जांबुवंत म्हणाले, त्याविषयी आपण अधिकारवाणीने बोलण्यात अर्थ नाही. सुग्रीवाच्या सेनेत नल आहे ना अजून? बिभीषणाने विचारले. होय तर, नल आहे, पण तो कितपत? अंगद म्हणाला. रामप्रभू, कृपया विश्वामित्रांच्या पुत्राला नलाला पाचारण करावे. बिभीषणाने विनवले. सांगावा गेला आणि वानरदूतांनी निमिषार्धात नलाला उपस्थित केले. रामाने नलाला सेतुबंधनाचा मानस बोलून दाखवला. नल शहारला. हे प्रभू, प्रत्यक्ष सागरावर सेतू बांधणं महत् कठीण काम आहे. म्हणूनच तर तू ते करायचे आहेस. नला, तुझ्या कलेला हे आव्हान आहे. अरे, सेतू बांधलास तर अमर कीर्ती पावशील, आणि जर नाही बांधू शकलास तरी या समुद्राशी 2 हात करायला गेलास म्हणून तोवर लोक तुझी आठवण ठेवतील, जोवर हा समुद्र असेल. विभीषणाला जाणवले, राम त्याला आव्हान देतोय, त्याच्यातली महत्वाकांक्षा जागृत करतोय. यथापयशातूनही पलीकडचे काही मिळेल याचे सूचन करतो आहे. आपली सारी सेना तुझ्या सोबत असेल. अरे, प्रत्येक वानराने एक घोट जरी प्राशन करायचे मनात आणले
तर निम्मा समुद्र शुष्क झालेला असेल. प्रभू, समुद्र काहीच पोटात घेत नाही. ते बाहेर टाकण्याकडे त्याचा कल जास्त असतो. मग सेतू, नलाने म्हटले. पण हा सेतू त्याच्या शरीराचे एक अंग होईल, असा सामर्थ्यशाली असेल. नला, वास्तुकलेचा एक चमत्कार करण्याची संधी तुला नियतीने दिली आहे, स्वीकार कर. या अशक्यप्राय कामगिरीचा स्वीकार नलाला करावासा वाटू लागला. तो रामाच्या शब्दामुळे आणि स्वरातल्या ठामपणामुळेच रामाने त्याच्याकडे टाकलेला विश्वास त्याला महत्वाचा होताच. त्याने मान हलवली आणि तो उद्गारला, उद्या पहाटे समुद्राची पूजा करून कामाला सुरुवात करीन. सर्वांच्याच मुखावर आनंद पसरला. मात्र मला सर्वांचे सहाय्य लागेल. रामाने त्याला आलिंगन देत म्हटले, आजपासून तू नेता. आम्ही तुझ्या आज्ञेचे पालन करू. नल गहिवरला. त्याने सर्वांना वंदन केले. त्याने मनोमन निश्चय केला, त्या विश्वात चंद्र आहे, सूर्य आहे, असाच हा सेतू असेल, ज्याला मृत्यू नाही. पहाटे नल सागराच्या किनाऱ्यावरील यज्ञभूमीवर पोहोचला. तेव्हा त्याच्या मनात आराखडा निश्चित झाला होता. यज्ञाची लगबग सुरू झाली. पीडित मंत्र म्हणत होते. पंडित मंत्र म्हणत होते. समुद्राला आवाहन करीत होते. समुद्रालाही त्यांच्या प्रार्थनेचा बोध होत नव्हता. नावा बांधल्या जाणार आहेत का? आपल्या लाटांनी त्या सुखरूप पैलतीरावर ढकलत न्यायला आळवणी होते का? तो ऐकत होता, पण ते शब्द त्याला परिचित नव्हते. त्याच्या लाटा समुद्राच्या आत बाहेर करत होत्या. नलाने किनाऱ्यावर हातातल्या काटकीने एक आकृती काढली. त्यात समुद्राचे माप होते. त्या सेतूसाठी किती शिळा लागतील याचा अंदाज होता. त्या कामासाठी लागणारा कालही तो निर्धारित करू पाहत होता. यज्ञानंतर रामासह वानरसेना समुद्राच्या पाण्यात शिरली. तेव्हा समुद्राच्या लक्षात आले, वानर सेनेला ही फारशी कल्पना नव्हती, पण आपल्या नेत्यावर दुर्दम्य विश्वास होता. रामाने ओंजळभर फुले समुद्राला वाहिली. हे अमर्याद सागरा, मला पलीकडे जायचे आहे. हा सेतू निर्माण होईल तेव्हा ते निसर्गाच्या सहयोगातून उभे केलेले एक अनुपम शिल्प ठरेल. आणि रामाने समुद्राची पूजा आरंभली. एकीकडे नलाने आपले शास्त्रीय ज्ञान पणाला लावले होते. दुसरीकडे हनुमान जांबुवंत आपापल्या सैन्याला कष्टासाठी अद्युत करीत होते आणि श्रीराम समुद्र तटावर वाळूचं शिवलिंग तयार करत होते. लक्ष्मण त्या तिघांच्या मधील दुवा होता. आकाशात एकाच वेळी चंद्र, सूर्य आणि ताऱ्यांची दाटी झाली होती. स्वर्ग लोकातून देवतागण अचंबित होऊन हे दृश्य निरखत होते. शास्त्र, परिश्रम आणि भक्ती जिथे एकत्र येतात तिथे अशक्यही शक्य होते, ह्याचे एक उदाहरण आकार घेत होते. पार्वती पतये हर हर महादेव असा गजर श्रीरामांनी केला आणि वानर व अस्वल सेनेने त्याचा पुनरुच्चार केला. त्या प्रचंड ध्वनीनेच किनाऱ्यावरील वाळू आकाशाला भेटली आणि आकाश त्यात तृप्त झाले. सागराच्या अंतरंगात त्या ध्वनीने अशी खळबळ माजवली की लाटांचा विस्तार पर्वतासारखा झाला. समुद्राला जाणवले, हा रामभक्तांचा महासागर आहे, जो आपल्याला क्षणार्धात गिळून टाकू शकतो. त्याने मनोमन गुडघे टेकले. नलाने पहिली शिळा हातात घेतली. त्यावर अक्षरे काढली, जय श्रीराम. ती महाकाय शिळा त्याने समुद्राच्या पाण्यात टाकली. समुद्राने ती झेलली. आता वानरगण सरसावले आणि नलाच्या सांगण्याप्रमाणे समुद्रात रामनामी शिळा आणि वृक्षांचे डोंगर उभे होऊ लागले. नेहमी खवळणाऱ्या सागराने आपले चित्त शांत केले. सागरातले जलचरही कौतुकाने हे सारे पाहत होते. पृथ्वीवर खरोखर एक अनोखा चमत्कार होत होता, पण यात अनैसर्गिक असे काहीच घडत नव्हते, कारण शास्त्र आणि परिश्रमाला भक्तीचे अधिष्ठान मिळाले होते. मग असे चमत्कार हे होणारच. रावणाचा दरबार हास्याच्या खळखळाटाने दणाणून गेला होता. रावणाचा हेर शार्दूल समुद्रावरील सेतू बांधण्याचा यत्न केला जातो आहे याचे रसभरीत वर्णन करीत होता. सैन्याला जलसमाधी देण्याचा रामाचा मानस असावा, असेच त्यांना वाटत होते.
का वाटू नये? जे कुणी बघितले नाही, ऐकले नाही, ते घडवायला दोन मानव आणि वानर आणि अस्वलांसमवेत निघाले होते. प्रहस्ताला मात्र युद्धाचे ढग जमू लागल्याचे जाणवत होते. त्यांनी सुरक्षणा यंत्रणा ढिली पडता कामा नये याच्या सूचना दिल्या होत्या. तो जातीने सागर तटावर दिवसातून 4 वेळा फिरत होता. मी मी अवध्य आहे या दंभात असलेल्या रावण राजाला युद्ध होईलच कसे असे वाटत होते. आजवर लंकेवर आक्रमण करण्याची कुणी हिंमत केली नव्हती. छदामूर्तींनी युद्ध हाच एकमेव मार्ग असल्याचे सांगणार साहित्य काव्य निर्माण करण्याचे आदेश दिले होते. समस्त कला जगतात युद्धाची पाठराखण होऊ लागली होती. जनमानसात त्याचा प्रभाव निर्माण करायची व्यथाही लावली होती. सीतेला मात्र आता प्रतीक्षा असह्य होऊ लागली होती. रामाची सेना आकाश पाताळ एक करील, पण इथे पोहोचेल याची तिला खात्री होती. रामाचा दास हनुमंत येऊन गेल्याला थोडा काळ लोटला होता. आशेची एक झुळूकही तिला बळ देऊन गेली होती. पण त्याचबरोबर काही प्रश्न तिला पडू लागले होते. या विश्वाच्या पसाऱ्यात किती गौण, किती नगण्य आहोत आपण, तिला वाटून जाई. आता युद्धाची वाट पाहायची, ज्याचा आपल्याला तिटकारा होता. काही प्रसंगी शस्त्र उचलावेच लागते या मतावर ठाम असली तरी ती वेळ न आल्यास बरं असेल तिला वाटायचे. आता राम येतील, युद्ध होईल, रावण कडवा प्रतिकार करील. अशोकवनात वृक्षाखाली बसलेल्या सीतेला प्रश्न पडू लागला होता. नियती नावाचे काही असते की अनेक मानवांच्या काही प्रतिक्रियांमधून जे काही निर्माण होते त्यातून ती नियती आकाराला येते. म्हणजे विश्वाची निर्मिती झाली तेव्हा म्हणे पृथ्वी केवळ जलमय होती. केवळ पंचमहाभूत आप, तेज, वायू, जल, पृथ्वी निसर्ग चक्राप्रमाणे सूर्य उगवे मावळे, रात्र येई जाई, वृक्ष असावेत, पण ते सृष्टीच्या बंधनात जमिनीलाच जखडलेले, ऋतुचक्राशी बांधलेले. वृक्षांना केवळ क्षुधा आहे, तीही जीव जगवण्याची. चवीशी तिचा संबंध नाही. म्हणजे नंतर आलेल्या सजीवांपैकी जलचर, भूचर, कीटक यांना नंतरचे भाव चिकटले. क्षुधेसोबत भय, मैथुन आदी. मानव मात्र सारं काही घेऊन आला. षटविकार. त्याला केवळ क्षुधा नाही तर चवी आहेत, त्यांचे चोचले आहेत. पण क्षुधा पोटाची असो वा शरीराची. अहंकार आला. या सगळ्या सुद्धा मानव सुखी राहिला असता, पण त्याने या पलीकडेच जात सृष्टीत प्रतिसृष्टी निर्माण करायचा यत्न केला. त्यात मालकी आली, मग दासत्व आले, मग कुटुंब आले. एक वा अनेक व्यवस्था निर्माण करण्याची गरज निर्माण झाली. कुटुंबावस्था, राज्य व्यवस्था, कितीतरी एक एक करत आता गुंता वाढत गेला. तो या जन्माशी गुंतत गेला, जगण्यात अडकत गेला. काय काय प्राप्त करायचे त्याची सूची वाढत गेली. मग मिळवणं आलं, बळकावणं आलं, रक्षण आलं. हे करू नये, ते करावे, तसे करावे वगैरे नियम आले. आणि मग या गुंतलेल्याला घडणाऱ्या प्रत्येक गुंतागुंतीची कारणी मीमांसा ही हवी वाटू लागली. शांत निसर्ग चक्रात गरगरा फिरणाऱ्या पृथ्वीवर मानवानेच अशी नियती जन्माला घातली का आपल्याच कर्माने? पण कसा राहू शकला असता तो या निसर्ग चक्राचा भाग होऊन मुकाट? वृक्षांसारखे किंवा कीटकांसारखे हे मन नावाचे काही त्याला लाभले, ज्यात ते सारे खच्चून भरलेले असते. विकारही आणि विचारही. ते असे निर्माण झाले. निसर्गाचीच देणगी ना ती की खेळ. आता अहिल्यांना दिसला तो खेळ हाच. माता शबरी ज्या पल्याड जाऊन जगत राहिल्या तो खेळ हाच का? साधू तपस्वी याच सगळ्याच्या पार जाण्याच्या प्रयत्नात असतात का? हा खेळ कुणी रचला की आपोआप निर्माण झाला? आता तो जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाला अपरिहार्य होऊन बसलाय. म्हणूनच खेळाचा भाग व्हा,
पण गुंतू नका असे माता अहिल्या सांगून गेल्या का? कमळाच्या पानासारखे पाण्यात राहूनही कोरडे. ज्या सजीवांचे ओझे घेऊन वसुंधरा दिवस रात्र फिरते, त्या सजीवांच्या ती गुंतत नाही तसे. सूर्याला सजीवांचे ते जगणे दिसते, पण तो त्यापासून निराळाच राहत असतो. हे बुद्धीने जाणले, तरी अंगी कसे बांधवायचे ती विचारात पडली असतानाच तिला जाणवले, हा वनवास संपण्याची प्रतीक्षा आपण करतोय, पण पण खोल आता कुठेतरी आपण वनवासही स्वीकारून टाकलाय. हतपलतेने नव्हेच, उलट आता आयुष्याकडे काही मागणे नसल्यासारखे झाले. रामाच्या भेटीची ओढ आहे, साऱ्यांना भेटायचे, पण त्या सगळ्यासोबत मनाच्या एका कोपऱ्यात एक विरक्तीही जाणवत होती. हे स्मशान वैराग्य आहे की बुद्धी नकळत त्या खेळाला जाणते आहे. एकीकडे रामाकडील वार्तेची उत्कंठा आणि दुसरीकडे मनात हे असे काही. सीता एकाच वेळी गुंत्यात पुन्हा पुन्हा गुंतत होती आणि गुंत्याच्या फोलपणाची जाणीवही तिला होत होती. आसक्ती आणि विरक्तीच्या लाटा तिच्या सागरावर येत राहिल्या. तिला कधी इकडे तर कधी तिकडे ढकलत राहिल्या. तीही कधी त्यात गुंतत, कधी ते त्यातून तटस्थ होत राहिली. लाटांवर लाटा येतच राहिल्या. रामाला विचार करायला सवड होती कुठे कुणालाच नव्हती. राम नलासोबत सेतू बांधण्याच्या कार्यात लक्ष घालत होता. दुसरीकडे वानरांना जांबुवंतांच्या सैन्याला युद्धाचे प्रशिक्षण देण्याचे काम लक्ष्मण आणि हनुमानाने हाती घेतले होते. अंगदाची त्यात महत्वाची भूमिका होती. नलाने पाहता पाहता मोठे अंतर पार केले होते. प्रारंभाच्या दिवशीच 14 योजने, दुसऱ्या दिवशी 20, तर तिसऱ्या दिवशी 21 योजने सेतूचे निर्माण झाले. आता 43 योजनेनंतर राहिले होते. नलाचा वेग आणि कुशलता पाहून रामचंद्रही थक्क झाले होते. सेतू निर्माण होते हे पाहून सैन्याचे बाहू फुरफुरू लागले होते. आता त्यांना केवळ आक्रमणाचा ध्यास होता. मात्र युद्ध म्हणजे केवळ ऊर्जा नव्हे, ते नियोजनबद्ध अशा हालचाली, खेळी, हल्ला आणि क्वचित ठरवून घेतलेली माघारही, या सगळ्याचं गणित विभीषण अंगदासोबत आखत होता. अंगदासोबत महापराक्रमी वानर अग्निनंदन नील होता. रंभ, मैंद, द्विविध, शरभ, दधिवक्र, पनस, कुमुद, तार हे सारे सुग्रीव सेनेचे पर्वताकाय वीर होते. या एक वीरात लंका नष्ट करण्याचे सामर्थ्य होते. केवळ या वीरांना घेऊन श्रीराम, हनुमान, लक्ष्मणासह लंकेला जाते तरी विजयाची निश्चिती होती. इकडे विभीषणाला लंका नगरीचा कण न कण माहीत होता. मुख्य म्हणजे रावण आपल्या हालचालींपासून अनभिज्ञ नाही याचीही कल्पना होती. या सेतूच्या भोवती घुटमळणाऱ्या शुकाला त्यांनी पाहिले. रावणाचा हेर. त्याला बंदी करून रामासमोर उभे केले. हेर आणि दूत दंडनीय नाहीत. शुका, जा, तुला जीवदान देतो म्हणत रामाने त्याला पहाट होताच परत माघारी जायची आज्ञा केली. रात्रीपुरता आसरा द्यायची व्यवस्था केली. लक्ष्मणाने स्मित केले. योद्धा द्वितीय म्हणाला, सेतू पाहून शुकाची छातीच दडपली आहे. आता तो रावणाला वाढवून चढवून ही वार्ता देईल. एकतर रावण तयारीने उतरेल किंवा आत्मविश्वास गमावू लागेल. उलट या आहेत द्विविधा. रावण अजूनही मदांध होईल, तयारीपेक्षा वल्गना करेल. विभीषणाने म्हटले. रात्र झाल्याने रामाने कार्य थांबवले. सगळे विश्राम करण्यासाठी आपापल्या विश्रामस्थानी गेले. केवळ सेतूकडे पाहणाऱ्या चकित अचंबित सागराची गाज ऐकू येत होती. पहाटेच्या प्रहरी नल आणि दल पुन्हा सेतू बंधनासाठी झुंपले. सूर्याला अर्ध्य देऊन प्रभू राम ही नलाच्या साह्याला आले. सेनेच्या योद्ध्यांनी शस्त्र सराव सुरू केला. सर्वत्र उत्साह होता. सेतू पूर्ण करण्याची लगबग दिसत होती. जो तो स्वतःला विसरून काम करत होता. शुकाला बंधमुक्त केले आणि जायला सांगून राम सेतूकडे निघाला. शुक पाहतच होता. रामाला दिसले. एका बाजूला एक पिटुकली पहाटेच्या प्रहारी नल आणि त्यांचे दल पुन्हा सेतू बंधनाला झुंपले. सूर्याला अर्ध्य देऊन प्रभू रामही नलाच्या साह्याला आले. सेनेच्या योद्ध्यांनी
शस्त्र सराव सुरू केला होता. सर्वत्र उत्साह होता. सेतू पूर्ण करण्याची लगबग दिसत होती. जो तो स्वतःला विसरून काम करत होता. शुकाला बंधमुक्त केले आणि जायला सांगून राम सेतूकडे निघाला. शुक पाहतच राहिला. रामाला दिसले एका बाजूला एक पिटुकली खार तिच्या पुढील पायांना हाताच्या उंजळीसारखे धरून त्यात माती भरून घेत होती. पायांवर दुडूदुडू धावत धावत ती जाई आणि सेतूच्या दोन शिळांमध्ये ती ओतून येई. मध्येच तिला नवीन युक्ती सुचली असावी. ती लोळून पाठीला माती माखून घेऊ लागली. मग तसेच धावत जात अंग झटकून ती माती ओतून घेऊ लागली. आजूबाजूचा कोलाहल, एकमेकांना साथ घालत एकत्रितपणे काम करताना होणारा गोंधळ यापासून ती पार अनभिज्ञ होती. जणू काही एकटीच्याच अंगावर ते सेतूचे कार्य असल्यागत ती घाई करत होती. रामाला मोठी गंमत वाटली. तो तिच्या समीप गेला. तिला त्याचे अस्तित्वही जाणवले नाही. इतकी ती रमली होती. रामाने तिला उचलले आणि आपल्या उंजळीत धरले. ती त्यातही मावली. पण तिच्या दृष्टी भिडवत प्रेमाने विचारले, "काय ग खारुटे, नखा इतकीही नाहीस आणि किती कष्ट करतेस?" तिला दृष्टीत लज्जेची झाक दिसली. "काही कळतंय तरी का तुला? हे काय चाललंय? कशासाठी चाललंय?" आता तर तिने लाजून चक्क मुरकाच मारला. मग रामाने तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवला. "जा बागड" म्हणत त्याने तिला खाली ठेवले. तशी खाली उतरताना रामाच्या तळहातावर ओठ टेकून ती धूम पळाली आणि पुन्हा कामाला लागली. जणू काही तिला माहीतच होते, आता 43 योजने काम उरले आहे. अशोक वृक्षाखाली बसलेल्या सीताजवळ जात एकच मिनिट अशोक वृक्षाखाली एक अशोक वृक्षाखाली बसलेल्या सीतेजवळ जात त्रिजटेनेही बसकण मारली. आताशा आपलेसे वय झाले ह्याची जाणीव तिला होत होती. पहाटेची आन्हिक योग साधना आणि जप करून आलेली सीता प्रसन्न दिसत होती. त्रिजटेने हळूच सांगितले, 43 योजना उरलेत. दरबारात काम करणारा तिचा पती काही बाही सांगत असे किंवा तिचे त्याच्याकडून काढून घेत असे. आज तिने शुकाचा रावणाशी झालेला संवाद सांगितला. मग ती हसत म्हणाली, "वानर अस्वलच काय, खार ही बांधकामाला जुंपलीये." सीतेला उलगडच झाला नाही. मग त्रिजटेने तिला शुकाने पाहिलेली खारीची हकीकत सांगितली. सीता क्षणभर स्तब्ध झाली. तिच्या मुखावर कौतुकही होते आणि आनंदही होता. समोरच्या बागडणाऱ्या खारीकडे बघत ती बोलू लागली, "त्रिजटे, खारीला खरंच काय कळत होतं? हे सारे तिच्या बुद्धीपलीकडे पण होते म्हणत ती विचारात गढली. पण याचा अर्थ सारं वातावरणच कसं सकारात्मक आहे. तिच्या हृदयाला ते वातावरण जाणवले. ते काहीतरी भले काम आहे
हे तिच्यापर्यंत पोहोचले आणि ती आपला वाटा उचलू लागली, कसल्याही अपेक्षाविना. म्हणजे बघ, प्रजेतला प्रत्येक जण बुद्धिवंत नसतो. त्याला ना कूटनीती कळते ना काही, पण त्याला किमान असे वाटले पाहिजे की राज्यात जे काही चाललंय ते राज्याच्या भल्यासाठी आहे, तर तो त्याचे योगदान देतो आनंदाने. रामराज्यासाठीचा आणखी एक मुद्दा तिला सापडू लागला आणि ते आपणहून वाटले पाहिजे असे वाटावे यासाठी राबवलेल्या यंत्रणेतून वातावरण निर्मिती नको. बुद्धिवंतांना नेमके हेच उमगत नाही. ते बुद्धीचे स्तोम माजवून ठेवतात. बुद्धी महत्वाचीच, पण सगळीकडे काम बुद्धीला पटवावी लागत नाही. काही कामं हृदयाला पटली तर त्याचा डांगोरा न पिटताही लोककार्य होऊन बसतात. प्रजेच्या मेंदूवर प्रचाराने नियंत्रण ठेवता येत असेल तर हृदय तर आपलीशी व्हावी लागतात. बुद्धी प्रदूषित होऊ शकते, हृदय नाही. होय ग, रामचंद्रांची सेना अशी मनापासून अपेक्षेविना सज्ज होते लढायला, आणि रावणाची सेना वानराचे भरपेट भक्षण करता येईल. देवलोक जिंकला की अप्सरांना आपल्या मंचकाची दासी करून उपभोगता येईल, या स्वप्नातच दंग आहेत. जणू काही क्रांतीच होणारे देवलोक जिंकल्यावर. एक मृगजळासारखे स्वप्न दाखवून मतिगुंग करण्याचे काम सुरू आहे इथे. जा बाई, आपल्या घरी जा लवकर. तू सुखरूप गेलीस की मी मोकळी होईन ग. म्हणत दुखरे गुडघे धरत ती जाऊ लागली. सीतेने समोरच्या एका खारीला जवळ बोलावले. काहीसे आडेवडे घेत ती जवळ आली. सीतेने तिला हृदयाशी धरले. मग ती तिच्या पाठीवरून हात फिरवू लागली. जणू तिच्या पाठीवर तिला श्रीरामांची बोटे दिसत होती. त्या बोटात आपली बोट गुंफल्याचे सुख तिला मिळत होते. कितीतरी काळ ती रामालाच अनुभवत बसून राहिली. युद्ध आता निश्चित होते. ते युद्ध दुर्दैवी असले तरी आवश्यक आहे हे सैन्याला समजावून सांगणेही रामाला गरजेचे वाटत होते. हनुमंताने ते काम हाती घेतले होते. सीतामाईचे अपहरण हे या युद्धाचे निमित्त असले तरी आज ना उद्या हा संघर्ष होणारच होता. कारण त्या संस्कृती संघर्ष आहे आणि तो आवश्यक आहे. हे वैयक्तिक महत्वाकांक्षेचे युद्ध नाही. रावणाने वैयक्तिक वासनेपोटी लंकेवर युद्ध लादलंय तसे ते नाही. एका स्त्रीच्या प्राप्तीसाठी तो लढतोय. आपण एका संस्कृतीच्या रक्षणासाठी, संवर्धनासाठी लढणार आहोत. आता सीता हा मुद्दा गौण आहे. त्या मागच्या आणि समत्वाच्या संस्कृतीला उपभोगाने घेरले. समाजातल्या दोन घटकांमध्ये आपापसात वैरभाव निर्माण करून संघर्ष हाच समाजाचा स्थायी भाव आहे असं रुजवण्याच्या वृत्तीविरुद्ध लढतोय आपण, हे सांगू लागला तो. शस्त्रांच्या सरावांना दमलेल्या सैन्याला हनुमानाचे शब्द ऐकत राहावेसे वाटत होते. भूमीवर पडून आकाश न्याहाळताना हनुमान त्यांना हे सारे सांगू लागे. एकीकडे समुद्राची गाज आणि त्यात मिसळणारे त्याचे शब्द एक अनोखा अनुभवच होता. शस्त्र धारण करणाऱ्या हातांना युद्धामागची नैतिक भूमिका उमगलेली असली की योद्धा विजयासाठी नव्हे तर काही मूल्यांसाठी लढतो. त्याला जय पराजय गौण होतो. हनुमान सैन्यातून येणाऱ्या प्रश्नांनाही समर्पण उत्तर देत वैचारिक स्पष्टता निर्माण करत होता. खंडन मंडनाची परंपरा अंगात भिनल्यानेच ते शक्य होत होते. काहीही लादले जाणार नाही हा विचार स्पष्ट होता. आचार्य छदमूर्ती व विकटकीर्ती प्रजेला भय घालून शस्त्र धारण करण्यासाठी उद्युक्त करीत होते. युद्धावर प्रश्नचिन्ह उमटवले तर नील पर्वतावर पाठवले जाण्याचे भय. बहुतांश प्रजेला लंकेबाहेर काय आहे याची कल्पना नव्हती. लंका आणि बाह्य विश्व यातले हे पटल प्रजेच्या बुद्धिभ्रमाला उपयुक्त ठरले होते. आयुष्यभर एका प्रकारची मांडणी ऐकलेल्या प्रजाजनांना दुसरे काही असू शकते याचे भानच न राहिल्याने नवल ते काय. खंडन मंडनाच्या परंपरेचा मागमूसही नसलेल्या लंकेत प्रजा एकाच बाजूने विचार करत होती. युद्धाच्या प्रयोजनावर प्रश्न करावा या मानसिकतेत नव्हती. रावणालाही आता राम इथे पोहोचू शकतो याचा अंदाज येऊ लागला होता. त्याने
प्रहस्ताला सांगून लंकेभोवती सुरक्षा वेढा वाढवला होता. 10 वेळा मस्तक उडवले तर मृत्यूचे भय नसलेल्या रावणाला सीतेच्या नकारात आपला पराभव दिसत होता. रामाचे मस्तक धडावेगळे केले तरी सीता प्राप्त होणारच नाही हे कळून चुकलेला रावण संतप्त पशुसारखा बिथरला होता. त्या क्रोधाच्या भरातच तो अशोकवनात पोहोचला. सीतेला आणण्याची आज्ञा त्याने केली आणि सीता प्रकट झाली. तिच्या मुखावर वनवासाच्या खुणा दिसत होत्या असल्या तरी तजेला होता. त्याही पलीकडे असे काहीतरी होते ज्यामुळे रावणाला उगाचच आत्मविश्वास गमावल्याचा भास होई. आजही ती सहजतेने आली आणि उभी राहिली. रामाने विनाश ओढून घेतलाय सीते. तो येतोय असंख्य वानरासह. दानवांना वानर भक्षणाची पर्वणी आहे ही. विचार कर, तुझ्या एका नकाराने किती मोठे अरिष्ट ओढवले जात आहे. रावणा, हे सारे थांबवणे तुझ्याच हातात आहे. धाड मला परत, सीतेने म्हटले. हे विनाशकारी युद्ध तुझे नाही, त्याच्यासाठी सुरू केले आहेस. प्रभू रामचंद्र हे फक्त त्यांचे आहे. त्यांसाठी लढत आहेत. माझी दृष्टी ज्यावर पडते ते माझे असते. सीते, पराक्रमी पुरुषाला क्षम्य असते, सारे रावण उद्गारले. रावणाच्या मनात संताप दाटला होता. पण सीताच पुढे बोलू लागली. ग्रंथ पठण केलेस तू, वेद मुखगत केलेस, मी ते जाणत नाही. सीते, मी जाणतो शिवतत्वाला, म्हणजे तू काही जाणतच नाहीस. रावणा, शिव असो वा ब्रह्म, एकच आत्मतत्व आहे. समत्वाचा विचार हा व्यवहारिक आहे. कुटुंब संस्था, राजसंस्था, अन्य संस्था सुविहित चालाव्यात म्हणून स्वीकारलेले, पण सत्य आहे एकत्व. आत्मा एकच आहे. शरीर धारण करतो तेव्हा त्याला देहधर्मासह विकार चिकटतात. त्या विकारांवर नियंत्रण महत्वाचे, नियमन महत्वाचे. आणि तू स्वतःकडे बघ. काम वासना नैसर्गिक आहेत, पण त्रैलोक्य सुंदरी मंदोदरी तुझ्या सहचरणी झाल्यात. विकार शमले नाहीत. मग दम्य मालिशींनी विवाह, नंतर रंगशाळेत कितीतरी लोभ सुटलाच नाही. त्यानंतरही तुला माझा मोह व्हावा ना. आता त्या कामवासनेतून मी म्हणेन ते प्राप्त कसे होत नाही याचा क्रोध, श्रीरामांचा मत्सर, आणि मग त्याला जिंकून विश्वापुढे स्वतःला सिद्ध करून आपला मद, आपला अहम सुखवण्याची केविल आणि धडपड कुठे संपणार आहे हे रावणा? कधी विचार केलास? मला तुझी दासी हो म्हणतोस? अरे, तूच तुझ्या विकारांचा दास होऊन बसलायस. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, लोभ तुझे, आणि बळी जाणार आहेत लंकावासी. आता युद्ध सुरू होईल, संपेल, पण विकारांसोबतच्या युद्धात तुझ्यासारखा महापंडित पराभूत झाला याची नोंद इतिहासात होईल. उर्वरित 43 अंतर आज दिवसभरात पूर्ण होईल याची सर्वांना खात्री होती. आता युद्ध अटळ होते. दोन्हीकडे अमोघ शक्ती होत्या. संहारक अस्त्र होती. सारे सैन्य घेऊन लंकेत जाणे हा एक प्रकारचा आत्मघातकी ठरू शकणारा होता. रावण विजयी झाला तर हे युद्ध थेट देवलोकांपर्यंत जाणारे हे उघड होते. त्रैलोक्यात या युद्धाचे पडसाद उमटतील. खूप पडझड होईल, पण सामोपचार या शब्दालाही काही अर्थ उरला नव्हता. वाल्मिकींच्या हातून युद्ध घडवेना. सत्य कुणाच्या बाजूने आहे हा प्रश्न आता उरला नव्हता. जिथे सत्य तिथे जय म्हणता म्हणता ज्याचा जय त्याच सत्य इथपर्यंत वाल्मिकी येऊन पोचला होता. कुणी काहीही म्हणा, माणसाचे विकार सारी युद्ध घडवतात. युद्धाचे समर्थन सुरू होते आणि युद्धात शत्रूचा नाश व तो करता करता बलिदान हेच एक मूल्य होऊन बसते. रावणाकडे एकाहून एक वीर योद्धे होते. रावणाचे पुत्र हनुमानाने मारले असले तरी मेघनाद होता, बंधू कुंभकर्ण होता, स्वतः रावण होता, आणि छोटे मोठे असंख्य दानववीर होते. दानवांकडे मायावी रूप घेण्याची शक्ती होती. बांधकामाच्या शेवटच्या टप्प्यात आलेला सेतू पाहता पाहता वाल्मिकींच्या मनात आले. 14 वर्षांचा वनवास आता संपत आला होता. संपूर्ण विश्वात प्रीतीचे व हे अनोखे शिल्प म्हणून ओळखले जाईल प्रेम भावनेचा अत्युच्च आविष्कार.
सीते सीते म्हणत त्रिजटा धावतच आली. तिने सेतू बांधून पूर्ण झाल्याची वार्ता दिली. रामाचे सैन्य दिमाखात सेतूवरून लंकेकडे निघाल्याचे हेरांनी सांगितल्याचे तिच्या पतीने म्हटले होते. सीता म्हणाली, त्रिजटे, हा सेतू संघभावनेच्या अच्युत आविष्कार म्हणून ओळखला जाईल. नलाचा मोठा सन्मान झाल्याचेही त्रिजटेने सांगितले. होय त्रिजटे, सेतुशास्त्रज्ञ नलापासून या खारीपर्यंत सर्वांचेच हे श्रेय. दोघी रात्रभर बोलत बसल्या. सीतेच्या परतण्याचे दिवस आल्याचे त्रिजटा वारंवार म्हणत राहिली. वानरगण सेतूवरून उड्या मारत कुणी धावत तर कुणी वेगाने चालत लंकेकडे येत होते. लंकेच्या तटापर्यंत पोहोचेपर्यंत रात्र झाली होती. अंगदाला हेच हवे होते. अंगदाच्या मार्गदर्शनाखाली वानरांनी रात्रीच्या काळोखाचा लाभ उठवत सुवेल पर्वत गाठला आणि मोक्याच्या जागा हेरून दबा धरला. तेथून त्यांना लंकेची सुरक्षा व्यवस्था निहाळता येत होती. लंकेत प्रवेश करायचा तर कुठल्या द्वारांवर आधी हल्ले करायचे, तटबंदी कुठे कशी भेदायची यावर चर्चा सुरू झाली. रामाने पर्वताच्या शिखरावर जाऊन लंकेचा अदमास घेतला. त्याला जाणवले, लंका अत्यंत सुंदर नगरी आहे. कुठलाही शहाणा राजाने लंकेमध्ये युद्ध घडवले नसते. आपल्या लंकेला सुरक्षित ठेवले असते. बिभीषण म्हणाला, लंका रावणाने वसवली असती तर जिव्हाळा असताना त्याला. म्हणजे लंका रावणाने बळकावली आहे. विश्वकर्म्याने निर्माण केलेली ही नगरी त्याने वसवलेली नाही. पुष्पक विमानही कुबेराकडून बळकावले आहे. त्यामुळे त्या नगरीबद्दल त्याला आतड्याची माया नाही. आता रामचंद्रांना रावण कळू लागला. नगरीत विभीषणाने काही माणसे पेरली. त्याच्या आप्तांना त्याच्या येण्याचे संदेश दिले. नील पर्वतावरील अत्याचारातून सुटलेल्या किंवा तिथून सुटून आलेल्या स्वकीयांची मोड बांधायला सुरुवात केली. असाच बिभीषणाचा एक आप्त त्रिजटेशी संधान बांधून सीतेच्या भेटीला आला. रामाने केलेल्या अविचारी धाडसामुळे सीतेची मनस्थिती बिघडल्याचे सांगून त्रिजटेने एक वैद्यक जाणणारा बोलवायची विनंती केली होती. त्यानुसार तो वैद्य म्हणून आला होता. जडीबुटीच्या पोतडीसह त्याने युद्धाचे सारे वृत्त दिले. त्याने स्मित करीत आपण अयोध्येला परतण्याची तयारी करा असे सुचवले. सीता क्षणभर सुखावली, पण नंतर विचारात पडली. लंकेला असे अर्ध्यात सोडून कसे जाता येईल? बिभीषणाचा राज्याभिषेक होईलच, पण लंकेचा ढाचाच बदलण्याची आवश्यकता आहे. इथल्या लोकांना अनिर्बंध शारीरिक स्वातंत्र्याची माहिती आहे, उपभोगाची चटक आहे, पण त्या लोहपटला आड राहिल्याने विचारांचा खुलेपणा माहीतच नाही. मंत्रीगणांना इथे पारदर्शी कारभार करावा लागेल, याचा अभ्यासही नाही. न्याय आणि स्वातंत्र्य प्रस्थापित करावं लागेल. लंकेतले बंदिस्त जीवन लोकांच्या अंगवळणी पडले आहे. त्या मानसिकतेतून बाहेर आणावे लागेल. युद्धानंतरचे हे युद्ध खूप महत्वाचे असणार आहे. ती म्हणाली, बिभीषणाला सांगा, दमनावर विश्वास ठेवणारी एक राज्य व्यवस्था जाऊन खुली पारदर्शक व्यवस्था येते, तेव्हा तिच्याशी जुळवून घेणे प्रजेला सोपे जात नाही. मुळात कुठल्याही गुरुकुलात काय विचार करायला हवा हे सांगणारी व्यवस्था असणार नाही, तर केवळ विचार करायला शिकवणारी व्यवस्था असेल. विचारांची कवाड बंदिस्त करणारे नव्हे, तर ती उघडणारे ग्रंथ असतील. ग्रंथ भस्मसात करणारे लोक इथे नसतील. नील पर्वतासारखी स्थानं कायमची नष्ट करावी लागतील. अन्यथा एक राजा गेला, दुसरा आला, हे सुरू राहील. लंकेबाहेरच्या राज्यात लंकेच्या लोहपटलाबद्दल आकर्षण आहे. या लोहपटलामुळेच आणि या दमन नीतीमुळेच लंकेचे भय झाले, हेही कानात सांगितले जाते, मनात भरवले जाते. सोन्याच्या मुलामाडची लंका उघडी पडेल, तेव्हा एक संपूर्ण विचारधाराच प्रश्नांकित होईल, याची जाणीव आहे छदमूर्तींना, विकटकीर्तींना. रावणाचा विजय त्यांच्याही अस्तित्वाची लढाई आहे. काही काळ सीतेने आपले मनोगत सांगितले. त्या माणसाने निरोप घेतला. परतताना त्याला वाटले, वनवास, अपहरण, कष्ट, अवहेलना सगळे मागे सारून सीता जोमाने कामाला लागलीये. नव्या लंकेत एक प्रारूपच तिच्या मनात तयार होत होते. सीतेने चर्चेत उद्गारलेल्या एका वाक्याने त्याच्या विचारांना दिशा दिली होती. सीता म्हणाली होती, युद्ध जिंकून स्वतंत्र होण्याची योजना सारेच आखतात, युद्धानंतरच्या योजना काय याची स्पष्टता नसते. मग योजनांच्या अभावी विविध प्रयोग करत राहणारा राजा प्रजेच्या हिताची किंमत देत राहतो आणि प्रजेला
प्रतीक्षा असते एका उद्धारकर्त्यांची. बिभीषणाचा आप्त निघून गेला आणि सीता माता अनुसुयांनी सांगितलेल्या योगविद्येच्या अभ्यासाला बसली. तिने डोळे मिटून घेतले. आजूबाजूला एक शांतता होती. अशोक वृक्षावर बागडणाऱ्या वाऱ्याची झुळूक तिला स्पर्श करत होती. तिने दीर्घ श्वास घेतला. गुंतायचे नाही, तटस्थ व्हायचे, खेळ म्हणून प्रेक्षकांसारखे पाहायचे, हे सारे तिच्या मनात वाटोळीसारखे घोंगावू लागले. आणि लंका विजयानंतरच्या व्यवस्थेचेही विचार कितीही अटकले तरी मन भौतिकातून बाहेर पडत नाही. पुन्हा एकदा आसक्ती आणि विरक्तीच्या लाटा उसळू लागल्या. मन एकाग्रच होईना. वनवासाची 14 वर्ष संपत आहेत. एक नवे आयुष्य सामोरे येणार होते आता. 14 वर्षांच्या कालखंडानंतर खऱ्या अर्थाने राज्ञीपद वाट्याला येणार होते. त्यात गुंतावे लागेलच, एक दायित्व म्हणून तिला वाटले. सरळ विदुषी गार्गींच्या मांडीवर मस्तक टेकावे आणि विचारावे, काय करू, कसे करू, मार्ग दाखवा मला. पण तिला हेही माहीत होते की त्या म्हणतील, मला सापडलेला मार्ग तुझा होऊ शकत नाही जानकी. तो आपापलाच शोधावा लागतो. म्हणजे हा झगडा आयुष्याला बांधलेला आहे. युद्धापेक्षा युद्धानंतरच्या आयुष्याचा आराखडा मांडण्याचा ती प्रयत्न करू लागली. त्या युद्धा इतकेच हेही युद्ध कठीण होते, कठीण असते. ही दीर्घ श्वसन करत राहिली. आज एकाग्रता साधत नव्हतीच. उलट विचारांच्या पक्षाचे थवे तिच्या मनात उडून येत बसत होते, पुन्हा उडून जात होते. अशोक वृक्षासारखी स्थिर ठाम राहण्याचा विफल प्रयत्न ती करत होती. अशोकवनाभोवतीची सुरक्षा वाढल्याचे सीतेच्या ध्यानात आले होते. वानर सेनेने नगरीतच प्रवेश केल्यामुळे कोणत्याही क्षणी एखादा वानर अशोकवनात शिरून सीतेला नेऊ शकतो, ह्याची रावणाला जाणीव झाली होती. मधूनच एखाद्या पर्वत माथ्यावर धुराचे काळे लोट दिसू लागले होते. कुठल्या तरी अस्त्राचा वापर झाल्याचे कळे. दोन्ही सेना तुल्यबळ होत्या. दोन्हीकडे वीर योद्धे होते आणि युद्धाचे परिणाम नेहमीच अनिश्चित असतात. सीतेला ते ठाऊक होते. शेवटच्या क्षणापर्यंत पारडे कुठे कसे झुकेल याची निश्चिती नसते. आता फक्त प्रतीक्षा करायची, नियती कुणाच्या पारड्यात दान टाकते याची. समोर केवळ अनिश्चितता होती. सीतेला वाटत होते, एक एक क्षण सरतोय त्याच्या गतीने. त्यापेक्षा काळाचे अंतर एका क्षणात पार पाडून भविष्यात डोकावून पाहावे. काय लिहिलंय पुढे? पुढे जाता येत नव्हते, म्हणून ती मागे मागे जाऊ लागली. त्या परिस्थितीचे कारण शोधू लागली. किती मागे जायचे? आपण लक्ष्मण रेषा ओलांडेपर्यंत, की माता कैकेयीच्या 2 वरांपर्यंत, की दशरथ महाराजांच्या हातून झालेल्या श्रावण बाळाच्या हत्येपर्यंत, की अजून मागे? किती मागे? सगळ्यांचीच पूर्वसंचित अशी एकत्रित जुळून आली असावीत का? कोण कुठले सारे जीव आपण एका काळात एकत्र येतो, एकमेकांशी बद्ध होतो, काही घटनात एकत्र बांधले जातो, त्याचे परिणाम भोगू लागतो. एकमेकांच्या संचिताचे परिणाम एकमेकांच्या आयुष्यांना दिशा देतात, भरकटवतात, दुःख भोगायला लावतात. कोण ठेवत असेल सगळ्यांच्या संचिताचा प्रलेख? कुणाकडे असेल सगळ्यांच्याच पापपुण्याची नोंद? आणि कोण करत असेल त्यानुसार सजीवांच्या आयुष्याची आखणी? कोण देत असेल त्याला आकार? की या सगळ्याला कसलीही संगती नाही, आखीव रेखीवही नाही. काही ठरलंय ना काही निश्चित आहे. सीता या प्रश्नांनी दमून गेली आणि वृक्षाखाली पहुडली. त्रिजटेने तिच्या अंगावर एक पांघरून घातले. जवळ बसून ती सीतेचे मस्तक चेपू लागली. बिचारी किती सोसते. तिच्या मनात विचार आला, कधी संपायचे हे युद्ध? किती विनाश होणार? तीही त्या चिंतेत होती. सीता असे स्तोर जीव जगावा, मग कायमचीच विश्रांती मिळावी. कालपर्यंत राज्याच्या अस्मितेचे असलेले युद्ध आता लवकरच रावणाच्या लंपटतेसाठीच युद्ध वाटू शकते. रावणाला याची कल्पना आली.
आणि त्याने मेघनादाला युद्धात उतरवले. मेघनाद रावणाचा पराक्रमी पुत्र, देव देवासुर युद्धात ज्याने साक्षात इंद्राला पराभूत केले होते. रावणाने त्याला पाचारण केले. विशाल बाहू शस्त्रसज्ज मेघनादाने रावणाच्या प्रासादात प्रवेश केला. हे पुत्र, वानरांनी आगळीक केली आहे. आज तू युद्धाची आघाडी सांभाळायची आहेस. रावण म्हणाला, मी आपल्या आज्ञेचीच वाट पाहत होतो. त्याने म्हटले, लंकेला भस्मसात करणाऱ्या या वानराला जीवदान दिले आपण. होय, बिभीषणाच्या सूचनेचे पालन केले आपण. होती ती. ती चूक आता नाही होणार. मी समस्त वानर सेनेचा नाश करण्यासाठी उत्सुक आहे. इतका काळ मी शांत कसा राहिलो याचेच मला आश्चर्य आहे. त्याने रावणाला साष्टांग प्रणिपात केला. मंदोदरी एका स्तंभामागे उभी होती. तिच्या मुद्रेवर दुःख होते. जणू काही त्या युद्धाचा परिणाम जाणून आपल्यासारखी उभी होती ती असल्यासारखी उभी होती ती. मेघनादाने तिच्याकडे पाहिले. कसे बसे स्मित करीत ती पुढे झाली. दासींनी हातात दिलेला माळा तिने त्याच्या गळ्यात घातली. त्याने तिलाही वंदन केले. तिच्या मनात विचार आला, आपला पिता एक परक्या स्त्रीसाठी आपले सर्वस्व पणाला लावायला निघालाय. आपल्या जन्मदात्रीला काय वाटत असेल, असा एकदाही विचार मनात नसेल आला याच्या. माझ्या मनातले वादळ ह्याला कळतच नसेल. ती विचारात हरवली. रावणाने तिला दरडावले. विचलित व्हायचे कारण नाही. एक स्त्री, एक जन्मदात्री म्हणून नाही, तर या विश्वविजेत्या रावण राज्याची पत्नी म्हणून त्याला आशीर्वाद दे. विजय आमचाच आहे. सगळी निराशा झटकून मंदोदरीने त्याला ओवाळले. त्याला आशीर्वाद दिला. वत्सा, तुझ्या हातून कर्तव्यपूर्ती व्हाव. हो. मेघनादाने स्मित केले आणि तो वळला. त्याने सेवकाला हाक दिली. त्याचा रथ आला. साक्षात ब्रह्माने दिलेला रथ आणि सोबत असा आशीर्वाद की या रथावर असताना मृत्यू तुझ्या जवळही फिरकणार नाही. रावणाच्या प्रासादातून विजयनाद करीत मेघनाद त्याच्या सैन्यासह बाहेर पडला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत मंदोदरीने अश्रू टिपले. रावण संतापला. यत्कश्चित माकडासोबतची ही लढाई, त्यासाठी लंकेच्या महाराणीने टिपे गाळावीत. स्वामी, माझ्या मताचे मोल शून्य आहे हे मला ठाऊक आहे, पण तरीही मी विनंती करते, थांबवा हे. तिला परत धाडा. रावण कुस्तीतपणे हसला. त्याने मद्याचा चषक ओठाला लावला. हे नाथ, त्या वानरांच्या शक्तीला कमी लेखू नका. समुद्र लांघून आलेत ते. त्या रामाने सुबाहू मारीच सर्वांना यमसदनी धाडले आणि सत्य त्यांच्या पाठीशी आहे. सत्य म्हणत रावणाने खिदळतच, त्रैलोक्याला ज्याचं भय वाटतं त्या रावणाला हवी ती सुंदरी प्राप्त करण्याचा अधिकार आहे. हे सत्य आहे. साक्षात इंद्राला पराभूत करणाऱ्या रावणाला कुणी हरवू शकत नाही. हे सत्य आहे. महादेवाच्या आशीर्वादाने मला देवदानव मारू शकत नाहीत. हे सत्य आहे. नवग्रहांना अंकित करून घेणाऱ्या रावणाची कामोच्छा सर्व सत्यापेक्षा मोठी आहे. हे सत्य आहे. मी जेव्हा युद्धात उतरेन तेव्हा काही घटिकांत लंकेत रामाच्या सैन्याच्या प्रेताचा खच पडलेला असेल. देवी निकुंभिलेला रक्ताच्या अभिषेकच नव्हे तर रक्ताच्या सागरानेच स्नान घातले जाणार आहे. पोट फुटेस्तोवर गिधडांना मांसाची मेजवानी मिळणार आहे. एकदा का रामाचा निपात केला की मी सैन्यासह देवलोकावर चढाई करेन. देवांना दानवांचे मांडलिकत्व पत्करावं लागेल. मंदोदरी, हे सीतेपासून सुरू झालेले युद्ध तर त्रैलोक्यावर विजय मिळवून थांबेल. हे जगत सुंदरी, आता त्रैलोक्याची महाराणी होण्याची स्वप्न बघ आणि सीतेला तुझी दासी करून घेण्याची. आता फक्त रामाच्या मृत्यूच्या वार्तेची प्रतीक्षा कर. रावण निघून गेला. मंदोदरी आसनावर बसून राहिली. तिला सत्य ठाऊक होते. लंकेच्या भाळी वैधव्य लिहिले होते आणि ती ते स्वच्छपणे वाचत होती. मेघनादाने मोठा पराक्रम केला. वानर सैन्य पळवून लावले आणि त्याच्या समोर आला बिभीषण. त्याच्या मनात एक कडवटपणा दाटला. हाच तो अपघातकी. ह्याच्याच साह्याने रामाने लंकेवर आक्रमण केले. आपल्या पित्याच्या बंधूकडे पाहून त्याला संतापही आला. बिभीषणाने त्याच्याकडे पाहून मायेने स्मित केले. मेघनादा, अरे तू तरी पित्याला सांग की हे युद्ध निरर्थक आहे. स्त्री मोहातून एक शब्द बोलू नको. घातक्याचा मी आदर ठेवणार नाही.
मग काय करशील? शस्त्र उगारशील? वेड्या, रामाला शस्त्राने नाही प्रेमाने जिंकता येते. मेघनाद हसलाच. रामाचे दास्यत्व पत्करले तुम्ही, आता भाटही झालात. रामाचा मृत्यू माझ्याच हातून असेल तर त्याला कोण कोण काय करणार? तत्पूर्वी लंकेच्या विश्वासघातकाचा वध मी माझे कर्तव्य समजतो, म्हणत त्याने काही बाण मारले. बिभीषणाने ते परतवले. तो त्याला सांगत समजावत राहिला. मेघनाद लढतच राहिला. अखेर संध्याकाळ झाली आणि युद्ध थांबले. माघारी जाता जाता मेघनादाने म्हटले, तू रामाचा आणि माझ्यामध्ये येऊ नकोस, अन्यथा तुझा वध करावा लागेल. मेघनाद माघारी गेला. बिभीषणाच्या नेत्रातून अश्रू वाहू लागले. स्वकीयांवर शस्त्र उगारणे किती वेदनादायक असते हे त्याला जाणवले. नियतीने हे काय वाढून ठेवले आपल्या पुढे? या लंकेसाठी आपण रामाचा पक्ष घेतला, त्या लंकेच्या भल्यासाठी आपण विश्वासघातक्याचा बट्टा लावून घेतला. ती लंका नगरी रावणाच्या बाजूने आहे. मग आपण कुणासाठी हे करतोय? हाताच्या उंजळी चेहरा लपवून तो रडत राहिला बराच वेळ. योद्धे परतले आणि दिवसभराचा आढावा घेऊ लागले. मेघनाथाने खूप हानी केली होती. त्याच्या येण्याने युद्धाचे पारडे फिरणार असे दिसत होते. लंकावासियांच्या मनात पुन्हा एक उत्साह होता. आता पुन्हा रावणावर त्यांची भिस्त होती. मेघनाथाने रावणाला दिवसभराच्या युद्धाचे वर्णन करून विश्वास दिला की उद्या सूर्यास्तापूर्वी वानर सैन्य माघार घेत पळताना दिसेल. रावणाने त्याला प्रेमाने आलिंगन दिले. मेघनाथ सूर्य उगवण्याची प्रतीक्षा करू लागला. महानाद, निकुंभ, नरांतक, देवांतक, शेवशत्रू, रावणाचे सारेच योद्धे जखमी व मूर्छित झाले होते. मात्र मेघनादाने त्यांची उणीव भरून काढली होती. मेघनाद बिभीषणाला आणि हनुमानाला शोधत होता, पण बिभीषण मेघनादाला टाळत होता. राम ही त्याची भावना समजून घेत त्याला अन्यत्र पाठवत होता आणि एका क्षणी बिभीषणाच्या रथासमोर त्याचा रथ उभा राहिला. आता मात्र निर्णायक क्षण होता. बिभीषणाने धनुष्य बाजूला ठेवले. लंका जर रावणाच्या पाठीशी उभी असेल तर मी कुणासाठी लढू, असा प्रश्न त्याला छळत होता. मेघनादाने क्रोधाने त्याच्याकडे पाहिले. त्याने रावणाला मनोमन वंदन केले. हे पित्या, तुझ्याकडे असलेली मयदानवाने दिलेली अमोघ शक्ती माझ्या बाणात येऊ दे. त्याने मंत्र जपाने त्या शक्तीची प्राप्ती करून घेतली आणि बिभीषणावर बाण सोडला. अमोघ शक्ती, तिला केवळ संहार ठाऊक होता. ज्याच्यावर आदळेल त्याचा अंत निश्चित होता. बिभीषणा बाजूला सर. हनुमानाची आरोळी ऐकून ही बिभीषण जागचा हल्ला नाही. नियतीने पदरात टाकलेले हे कर्तव्य नाकारून मृत्यूला कवटाळायला निघाल्यासारखे तो निश्चल उभाच राहिला. ती शक्ती आता बिभीषणाच्या समीप आली आणि त्याला जाणवले एक प्रचंड धक्का. तो बाजूला जाऊन कोसळला. त्या बाणाने आपल्या हृदयाचा वेध घेतला की मस्तकाचा, तो पाहू लागला आणि त्याला दिसले. त्याला बाजूला करून लक्ष्मण त्याच्या जागेवर पोहोचला होता आणि तो अमोघ बाण लक्ष्मणाच्या छातीचा वेध घेत होता. रामाने ज्याला अभय दिलंय त्याला मृत्युमुखी कसा पडू देईन? जणू रामाचा शब्दही त्याच्या बाणाप्रमाणे वाया जाऊ देता कामा नये, म्हणून लक्ष्मणानेच त्याला बाजूला ढकलून तो बाण झेलला होता. बिभीषण चित्कारला, लक्ष्मणा काय केलेस? या अमोघ शक्तीला झेलला होता. बिभीषण अमोघ शक्तीला पराजय माहीत नाही रे. तो लक्ष्मणाकडे धावला. हनुमानाने मेघनादावर बाणांचा वर्षाव केला. त्या शक्तीच्या प्रयोगाने दमलेल्या मेघनादाने सारथ्याला रथ माघारी घ्यायला सांगितला. तो निघून गेला आणि लक्ष्मण मात्र भूमीवर कोसळला. रक्ताची धार लागली होती आणि त्याची शुद्ध हरपली होती. रामा म्हणत त्याने डोळे मिटले. देवा म्हणत सीतेने कणच मारली. तिच्या लाडक्या बंधू समान लक्ष्मण तिची शुद्ध हरपली. त्रिजटेने तिचे मस्तक पांडीवर घेतले आणि ती सीतेला वारा घालू लागली. काहीही होणार नाही त्याला, राम आहेत ना. हे असताना काळ तरी कसा वश करेल लक्ष्मणाला? ती तिच्या परीने समजूत घालू लागली. सीता मात्र तशीच पडून राहिली. तिच्यासाठी जणू सारी पृथ्वीच निश्चल झाली होती. तिने प्रहर तसेच गेले. 3 प्रहर तसेच गेले. सीता शुद्धीवर आली. एकदा वाटले ही निद्रा होती आणि ही वार्ता एक स्वप्न, पण तसे नव्हते. जर लक्ष्मणाला काही झाले तर त्याला कारण असेल केवळ मी आणि मीच. एका माणसाचे कर्मच दुसऱ्या माणसाची नियती बनून येते.
ती स्पुंदत स्पुंदत बोलू लागली. मी प्रभू रामांच्या सामर्थ्यावर अविश्वास दाखवला. लक्ष्मण सांगत होता तरी मी ऐकले नाही. मग मी त्याला बाहेर बोल लावला. नको नको ते बोलून त्याची निर्भत्सना केली. शेवटी तर गलिच्छ शंका घेतली. मीच आहे कारण. इतकेही करून मी थांबले नाही. मी ओलांडली लक्ष्मण रेषा आणि म्हणून हे सारे घडले. नसते त्या सुवर्ण मृगाच्या मोहात पडले तर आज केवळ 2 मासच उरले होते ग. हा वनवास संपायला. गेले 10 मास मी इथे पडले रावणाच्या बंदिवासात. आज आम्ही परतीच्या तयारीत असतो. वनातल्या सगळ्या सोयऱ्यांचा निरोप घेत असतो. मी मीच अपराधी आहे. रामांची, लक्ष्मणाची आणि माझ्यासाठी जीव पणाला लावणाऱ्या वानर सेनेची. आज पहिल्यांदा त्रिजटेला सीता अन्य स्त्रियांसारखी भासली. अबला, अश्रुपात करणारी असह्य स्त्री, जी सीता रावणाने हरण केले तेव्हा ही लंकेश, मी अयोध्येची स्नुषा आहे. मी विनवण्या करणार नाही. मी तुला परिणामांची कल्पना देते. ही चूक करू नकोस असे सांगत होती. ती सीता आज इथे एखाद्या सामान्य स्त्रीचे सारखे आसवे ढाळत होती. लहानग्या भावाच्या चिंतेने खंतावत होती. वारंवार मूर्छित पडत होती. लक्ष्मणाच्या मूर्छेची वार्ता लंकेला आणि लंकेशाला आनंद देऊन गेली. रामाचा एक हातच उपटला गेला होता. आता उरला तो रामाचा दास म्हणवणारा महापराक्रमी हनुमान. त्याचाही एकदा बळी गेला की मग उरला तो भित्रा विभीषण आणि तो अंगद. मग राम शरण येणार हे नक्की होते. रावण त्या तयारीला लागला. त्याने युद्धाच्या पुढच्या भागाची आखणी केली. पक्षातून प्रासादाबाहेर येत रस्त्यांवरून आकाशाकडे पाहू लागले. ही रात्र का, कशी, की ही रामाची काही माया. पण तो यथकच्चित मानव कसली माया करणार, की साक्षात देव उतरले त्यांच्या बाजूने युद्धात. लोक सैरभैर झाले. रावणही चिंतेत पडला. महादेवांचे आणि पार्वती मातेचे ध्यान करत त्यांना लक्ष्मणाच्या अयोग्यासाठी साकडे घालणाऱ्या सीतेचे मनही त्या अंधारात विचलित झाले. हे काय असेल, दानवांची माया की काय? तिचे मन स्थिर होईना. ती उठली. आकाशाकडे पाहत असतानाच त्रिजटा धावतच आली. तिने चक्क एक मशालच हाती घेतली होती. त्या प्रकाशात वाट काढत ती येत होती. सीते सीते, चमत्कार. मग तिने सांगितले. लक्ष्मणासाठी संजीवनी बुटी आणायला वैद्यांनी सांगितली. हनुमान बुटी आणायला द्रोणी पर्वतावर गेला, पण त्याला बुटी ओळखताच येईना. मग त्याने काय करावे? त्या महारुद्राने, वज्र हनुमानाने अख्खा पर्वतच उचलून आणला. त्या पर्वताने पहाटेचा सूर्यही झाकवला आणि पृथ्वीवर रात्र दिसू लागली. सीतेच्या मनात आशेचे सहस्त्र सूर्य उगवले. तिने वैद्यकशास्त्रात एक बुटीबद्दल वाचले होते. ती बुटीच आता हनुमानाने आणल्याने लक्ष्मणाचे प्राण वाचण्याची शक्यता निर्माण झाली होती. ती माता पार्वतीचा धावा करू लागली. तिने हातातले जल माता पार्वतीला अर्पण केले आणि एक दीर्घ श्वास घेतला. मग तिने एक एक शब्द ठामपणे उच्चारला. हे माते, मला दंड दे, मी तो सोसेन. पण तिने एक शब्द ठामपणे मी सोसेन. प्रभूंच्या आयुष्यातून मी वजा झाले तरी चालेल, पण लक्ष्मण त्यांचा प्राण आहे. त्याला जीवदान दे. आणि अकस्मातच अशोक वृक्षाचे एक पान अलगद तिच्या मस्तकावर पडले. त्रिजटा शहारली. हे काय मागून बसलीयस सीते? अगं, कसल्या मुशीतनं घडलीयस तू? पण सीतेला काहीच ऐकू येत नव्हते. एकाग्रतेने माता पार्वतीचे ध्यान करत होती. कितीतरी वेळ वैद्यांनी आवश्यक ती बुटी घेतली. हनुमानाला सांगितले, हे अंजनी पुत्रा, हे प्राणदात्या, निसर्गाच्या कामात ढळाढळ करणे योग्य नाही. जा, हा पर्वत जागच्या जागी ठेवू नये. हनुमंत उठला. त्याने पुन्हा पर्वतासह उड्डाण केले. तो लंकेपासून दूर दूर जाऊ लागला. तसा हळूहळू लंकेवरचा अंधार दूर होत गेला. लख उजाडल्यासारखे झाले. आता लक्ष्मणाला शुद्ध येऊ लागली. त्याच्या अर्धोन्मीलित नेत्रांच्या गवाक्षातून त्याला रामदर्शन झाले. चिंतित व्यथित राम. पण आता त्याच्या मुखातून कमळ फुलताना दिसली. लक्ष्मणाने स्मित केले. वानरांनी जल्लोष केला.
इतका की लंकेशाच्या प्रासादाची तावदाने थरथरली आणि अशोकवनातल्या सीतेलाही जाणवले. पार्वतीने तिचे ऐकले. मृत्यू लक्ष्मणाजवळ आला होता, पण त्याला स्पर्श करण्याचे त्याचे धैर्य झाले नाही. सीतेने समाधानाने डोळे मिटले. संकट टळले होते. रावण सेनेला प्रत्यक्ष यमाला ही हुलकावणी देत परतलेल्या लक्ष्मणाचे भय वाटू लागले होते. त्यानंतर हाहाकार माजवला होता. सूर्य उगवे, तोच त्याच्या धनुष्याच्या टणत्काराने आणि मावळल्यावर उरली सुरली रावणाची सेना दानवाची कलेवर कलेवर खांद्यावर घेऊन जाताना दिसत. रावणाच्या सेनेचा जवळजवळ अर्धा भाग नष्ट झाला होता. यामुळे रावणाचा क्रोधही अनावर होत होता. एक सामान्य मनुष्य आणि अजूनही लढत देतोय आमच्यासारख्या अजिंक्य सेनेला. त्याच्या आवाजाने प्रासाद दणाणून गेला. कुंभकर्ण समोर बसला होता. महत् महत् प्रयासाने त्याला जाग केले गेले होते. महाराणी मंदोदरी कुंभकर्णासमोर जलपात्र आणि पदार्थ ठेवले. आता तिला रावणाच्या या रागाची सवय झाली होती. रोज संध्याकाळी युद्धविरामाचा शंख ध्वनी झाला की मंत्रीगण येऊन मृत्युमुखी पडलेल्या वीरांची नावं सांगत आणि रावणाचा पारा चढत असे. मग असाच संताप, वस्तूंची मोडतोड आणि अपशब्दांचा पाऊस. तिने शांतपणे धीराला कुंभकर्णाला काही घेण्याची सूचना केली आणि ती गवाक्षाजवळील स्तंभाला टेकून उभी राहिली. जणू तिथे नसल्यासारखी. सामान्य? कुंभकर्णाने एका फळाचा तुकडा तोडत विचारले. सामान्य? जो इतका विस्तीर्ण सेतू बांधून लंकेपर्यंत पोहोचतो, अनेक वीरांना कंठस्नान घालतो, तो सामान्य? रावणाने चकित होत त्याच्याकडे पाहिले. माझ्या पराक्रमाविषयी आशंका बाळगतोस तू? तू सुद्धा? ते म्हणताना त्याने मंदोदरीकडे पाहिले. ती शांत होती. पराक्रम? हे अग्रजा, एका आबलेला तिच्या पतीच्या नकळत उचलून आणणे हा महापराक्रम, तेही फूल हुंगवून? हे काम तर क्षुल्लक चोराचे, भीतांचे. मला आधी कळले असते तर मी तुला हे करूच दिले नसते. मंदोदरीच्या मनात आशा निर्माण झाली. आता हा तरी हे मृत्यूचे तांडव थांबवेल, ज्येष्ठ बंधूला मार्गावर आणेल. ती ऐकू लागली. वर्षातले 6 मास झोपा काढणाऱ्या तुझ्यासारख्या आळशाला मी मार्गदर्शन वा उपदेश घेण्यासाठी जाग केलंय. असं वाटतं का तुला? रावणाने संतापून विचारले. मी किमान 6 मास निद्रेत असतो, पण रावणा, तुझ्यावर कायमस्वरूपी निद्रेचा अमंग चढलाय. अरे जागा हो. एका स्त्रीसाठी लंकेला पणाला लावलंस. तो निराश होत म्हणाला. स्त्रीसाठी नाही, त्या देवलोकाविरुद्ध लढा आहे मूढा. मग सरळ देवलोकावर चढाई केली असतीस, मी आपणहून धावून आलो असतो, त्याने म्हटले. तसा रावण क्रोधाने थरथरून कापू लागला. लंकेचा राजा आहे मी देईन ती आज्ञा तुला पाळलीच पाहिजे. मी सांगतोय, युद्धावर जा, तर कोणताही प्रश्न न करता जाणे तुझे कर्तव्य आहे. जाईल, माझ्या ज्येष्ठ बंधूंसाठी जाईनच. पण रावणा, एक लक्षात ठेव, युद्धाचे कारण योग्य असेल तर सेनेला एक वेगळेच नैतिक धैर्य मिळते. पोठार्थी किंवा राजाज्ञा म्हणून लढायला जाणारे महापराक्रम करू शकत नाहीत. पुरे झाले. रावण कडाडला. आज्ञा आहे ही. उद्या पहाटे तू रणांगणावर उभा असला पाहिजेस. होय, जशी आज्ञा. तुझ्या सुखासाठी हसत हसत बळी जायला मी तयार आहे. तो उठला. मंदोदरीची आशा मावळली. चेहरा उतरला. कुंभकर्णाने तिच्या चरणाला स्पर्श केले. तिने आशीर्वाद दिला. मग त्याने रावणाच्याही चरणाला स्पर्श केले. प्रासादाच्या बाहेर पडला. मंदोदरीने रावणाकडे पाहिले. तिच्या दृष्टीत एक निषेध होता, एक विरोध. ती आत गेली आणि संतापलेल्या, अहंता दुखवलेल्या रावणाने मद्याचे चषक रीता करायला सुरुवात केली. कुंभकर्णा चांगलाच योद्धा होता. त्याच्या बलदंड पायाखाली चिरडून जखमी होणाऱ्यांची संख्या अधिक होती. तो दिवसभर युद्ध करत होता. एकही क्षण विश्रांतीचा नव्हता. मैंद, शरभ, कुमुद सारख्या वीरांना त्याने पळवून लावले. द्विविदासारखा योद्धा मूर्छित झाला. रंभ तर अपंग झाला. पण त्याचे मन युद्धात रमत नव्हते. त्याला आपल्या पराक्रमाचा अभिमान वाटत नव्हता.
उलट आपण करतोय ते पाप आहे याची टोचणी त्याला लागत होती. तरीही त्याने हनुमानाला लक्ष्मणाला जांबुवंतालाही जेरीस आणले आणि एका क्षणी त्याला समोर एक तेजाचा लोळ दिसला. लोळ यावा तसे कुणीतरी आल्याचे भासले. त्याची दृष्टी दिपली. त्याला दिसली जानकी वल्लभ रघुनंदन श्रीराम. त्याच्या मुखावर स्मित झळकले. हे रामा, तुझ्या सेतूचे वर्णन ऐकले मी. ये, मी तुझ्यासाठी स्वर्गाकडे जाणारा सेतू होऊन आलोय, घे, म्हणत त्याने सहस्त्र बाणांचा वर्षाव केला. त्या बाणांनी राम झाकोळून गेला आणि मग दुसऱ्याच क्षणी त्या बाणात वेधत एक बाण त्याच्या दिशेने झेपावला. कुंभकर्णा, मी एक बाणी आहे. गुरूंच्या आशीर्वादाने माझा बाण वाया जात नाही. पण लक्षात ठेव, लक्ष्मणाचे माझ्यावर जितके प्रेम आहे तितकेच नव्हे, त्याहून अधिक तुझे रावणावर आहे. याची नोंद इतिहास घेईल. जा, आता कायमची निद्रा घे. तो बाण कुंभकर्णाच्या हृदयात घुसला. एक किंचितशी कळ आली आणि त्याच्यावर निद्रेचा अंमल चढू लागला. चिरनिद्रेचा तो अत्यंत सावकाश खाली कोसळला, भूमीवर विसावला. त्याच्या शरीराखालची आणि काही वानर दबले गेले. रामाचे सैन्य एकत्र झाले. बंधुप्रेमाचे उदाहरण ठरलेल्या कुंभकर्णाला त्यांनी वंदन केले. रावणाचे सैन्य सैरावैरा पळत सुटले. पण कुंभकर्ण त्या सगळ्या पलीकडे निघून गेला होता. उरले होते त्याचे कलेवर निष्प्राण. कुंभकर्णाचा देह रावणाच्या प्रासादात आणला गेला. तेव्हा शुपर्णखेने किंकाळी फोडली. युद्धाला प्रारंभ झाल्यापासून एक एक योद्धा असाच चौघांच्या खांद्यावरून दानवांच्या प्रासादात येत होता. नील पर्वतावर अधिक तर दानवांचे वास्तव्य होते. आता रावणाच्या प्रासादात म्हणजे सुंदर पर्वतावरही असे देह येणार हे जाणून मंदोदरीने हे दुःख निमूटपणे ओठ दाबून सहन केले. रावणाच्या दिशेने पराजयाचे वारे चाल करून येत असल्याची जाणीव प्रजाजनांना होऊ लागली. शुपर्णखेच्या आततायीपणामुळे हे ओढवले. तिनेच रावणाला सीतेच्या सौंदर्याची भूल घातली असेही बोलले जाऊ लागले. शुपर्णखेच्या मनातही याच भावनेने घर केले होते. सगळेच विस्कटताना दिसत होते. कोण अपराधी, कोण दोष कुणाचा, या प्रश्नांना आता अर्थ उरला नव्हता. आता फक्त काहीही करून युद्ध जिंकणे महत्वाचे होते. अजून रावणाने आपला पराक्रम दाखवला नव्हता. तो एकटाच सर्वांना पुरून उरेल यावर लंकावासियांना विश्वास होता. पण भले भले योद्धे ज्या प्रकारे धारातीर्थी पडत होते ते पाहता केवळ रावणावर भीष्म ठेवणेही प्रजेला पुरेसे वाटत नव्हते. मग साहजिकच भेदरलेल्या भयकंपित झालेल्या प्रजेने धाव घेतली देवी निकुंभिलेच्या पायाशी. तिच्या पूजा अर्चा सुरू झाल्या. तिला बळी दिले जाऊ लागले. केवळ प्रजाच का, साक्षात नादानेही दानवगुरु शुक्राचार्यांची आळवणी केली. त्यांना यज्ञ करण्याची सूचना केली. आता लंकेत यज्ञ, पूजाबळी, आराधना आणि नवसांची मालिका सुरू झाली. सीता आता युद्ध अंतिम टप्प्यात येण्याची प्रतीक्षा करू लागली. मात्र हे इतके सोपे सरळ नाही याची तिला जाणीव होती. रावणाला महादेवाचे वरदान आहे हे विसरता येत नव्हते. रामाकडे ना मायावी शक्ती होत्या ना मृत्यूपासून अभय. खूप नियोजन करून बराच काळ लढावे लागणार आहे हे ती जाणून होती. मात्र लंकेत चाललेला पूजापाठ तिला बुचकळ्यात टाकत होता. काय मत असेल यावर छद्ममूर्तींचे? ते म्हणतात, देवलोकाची सत्ता नको, ते पूजापाठ, ते यज्ञातले हवीर भाग, त्या समिधा, त्या आहुती, ते बळी काहीच नको. ही सारी दास्यत्वाची चिन्हे आहेत. मग आता सारी लंका अगदी मेघनादासह देवाचा धावा का करते? छद्ममूर्तींना मान्य असेल हे. ते म्हणतील, निकुंभिला देवी ही दानवांची देवी आहे. पण म्हणजे संकट समयी धावा करायला लागतच कुणीतरी. समजा देव पराभूत झाले, रावणाचे राज्य आले, तर केवळ देवी बदलतील, पण देवत्व आवश्यकच ठरेल. अगदी देवत्व हा शब्द सुद्धा मोडीत निघाला आणि असुरत्व हा शब्द रूढ झाला तरी मस्तक टेकवायचं असेलच कुणीतरी. कदाचित आकार नसेल, मूर्तीच नसेल किंवा वेगळीच असेल, कदाचित एक पोकळी असेल, एक दिशा असेल, पण काहीतरी असेलच. जेव्हा आपल्या
मर्यादांची जाणीव होते तेव्हा जन्माला येतेच का हे असे काही. मग छद्ममूर्ती काय 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 मोडीत काढणार आहेत. आपल्या भविष्यात काय आहे हे कळत नाही. भविष्यात डोकावून पाहता येत नाही. तोवर असणारच हे. छद्ममूर्तींना मानवी मनाचे ज्ञान कमी आहे का तिला वाटू लागले. तेव्हा असुरक्षित अनिश्चितता दिसते. काही गोष्टी मानवी वा दानवी प्रयत्नांच्या पलीकडल्या आहेत असे दिसू लागते. सगळे आपल्या हातात नसते. त्या अटळ वास्तवाची कल्पना येऊ लागते. तेव्हा मानव असो वा दानव कशावर काही भिस्त ठेवणारच नियतीने कृपावंत व्हावे म्हणून. सामान्यांना माध्यम लागतच. मग ते महादेव असोत वा निकुंभिला देवी. हा प्रवास अहम ब्रह्मास्मी पर्यंत व्हावा अशी धडपड असते आपली सामान्यांची. मनाच्या तळापर्यंत खोलवर उतरणे महत्वाचे. छद्ममूर्ती वरवर विचार करताहेत. सीतेचे विचार स्वच्छ आणि प्रवाही होऊ लागले. मेघनादाचा यज्ञ प्रज्वलित झाला होता. प्रजाजन आपल्या पद्धतीने आळवणी करत होते. छद्ममूर्ती मात्र आपल्या गवाक्षातून लंकेकडे बघत होते. असुरक्षिततेची भावना पछाडलेली भयग्रस्त लंका. रामाच्या सैन्याला मेघनादाच्या यज्ञाची चाहूल लागली. शुक्राचार्य म्हणजे दानवांचे पुरोहित. त्यामुळे त्यांच्या शब्दावर मेघनादाचा विश्वास होता. मग मेघनाद जसा यज्ञाने कार्य पूर्ण होईल यावर विश्वास ठेवून होता. तसेच हे सैन्य त्या यज्ञाच्या विध्वंस केला तर त्याचा पाडाव होईल यावर विश्वासले होते. त्यामुळे सुंदर पर्वताच्या एका विस्तीर्ण गुहेत हा यज्ञ सुरू असल्याची वार्ता दूतांनी आणली आणि वानरवीर तिकडे धावले. गुहेबाहेर प्रचंड पहारा होता. मोठी चकमक झाली आणि सैन्य गुहेत शिरले. काहीही हो, यज्ञ तडीस गेला तरच विजयश्री गळ्यात माळ घालेल हे सांगितल्यामुळे मेघनाद विचलित झाला नाही. त्याने यज्ञ सुरूच ठेवले. यज्ञाभोवती उभे असलेले योद्धे एकेका वानरवीराला टिपून काढत होते. तरी ते सुरक्षा कवच भेदून ते आत शिरले आणि यज्ञाच्या ज्वाळांवर जलाचे कुंभ रिते होत गेले. यज्ञाचा अग्नी विझला. गुहेत आता धूरच धूर होता आणि मेघनादाचा उरातही आत्मविश्वासाची आगही विझून गेली होती. तरीही मेघनाद युद्धात उतरला. तरुण सळसळत्या रक्ताचा रावणाचा पुत्र. त्याने मागेच सगळे दोर कापल्यागत आक्रमण केले आणि रणांगणावर प्रेतांचा ढीग उभा केला. जांबुवंतांसारख्यालाही निष्प्रभ केले. सूर्यास्तानंतर युद्ध थांबल्यावर जखमींवर उपचार करत असलेल्या वीरांमध्ये चर्चा सुरू झाली. हा अमरत्वाचे वरदान घेऊन आला आहे का? वानरांना प्रश्न पडला. होय, एका परीने अमरत्वाचेच वरदान आहे त्याला, बिभीषणाने म्हटले. सगळ्यांना आश्चर्य वाटले. याने इंद्राला पराजित करून बंदी केले तेव्हा त्याच्या मुक्ततेच्या बदल्यात ब्रह्मदेवाने त्याला एक रथ दिला आहे आणि वरही दिलेला आहे की तुला कुठलाही योद्धा मारू शकणार नाही. सर्वांच्या मनात निराशा पसरली. अमरत्व प्राप्त झालेल्या मेघनादच साऱ्या सैन्याचा विनाश करेल या भावनेने भयभीत झाले. असे कसे असेल? अमरत्वाचे वरदान केवळ काहींनाच आहे या विश्वात. हा अमर असू शकत नाही. जांबुवंत म्हणाला. याचा मृत्यू कुणाच्याही हातून होणारच, पण कुणाच्या? कोण सामोरे जाणार या चक्रीवादळाला? विभीषण म्हणाला. असा कुणी वीर आहे का जो 12 वर्ष निद्रेविना राहिला आहे? एका क्षणाची ही निद्रा ज्याने घेतली नाही असा? विभीषणा, असाच वीर याला मारू शकतो. याचाच अर्थ हा अमर आहे असाच नाही का? वेगळ्या शब्दात हनुमंताने म्हटले. हनुमंता, मग याच्या मृत्यूची आशा सोडून द्यायची का? जांबुवंतांनी विचारले. आहे असा वीर, एक ध्वनी उमटला. सगळ्यांना या ध्वनीकडे वळून पाहिले. श्रीरामांचा उद्गार. रामा? बिभीषणाने विस्मयाने पाहिले. होय, आहे. मला आणि सीतेला गाढ निद्रा मिळावी, आमच्यावर कसलेही संकट येऊ नये म्हणून वनवास पत्करला. त्या दिवसापासून लक्ष्मण निद्रिस्त झालेला नाही. त्याने ही सिद्धी मिळवली आणि आजवर निद्राधीन झालेला नाही. हे लक्ष्मणा, धन्य आहेस तू. धन्य आहे तुझे बंधुप्रेम. सारी सेना त्याच्या जयघोष करू लागली. उद्या सूर्यास्त पूर्वी मी मेघनादाला स्वर्गाला धाडून देईन, तरच माघारी येईन. लक्ष्मणाने प्रतिज्ञा केली
आणि पुन्हा जयघोष सुरू केला. त्याचा स्वर रावणाच्या प्रासादापर्यंत पोहोचला. आज मेघनादाकडून पराभूत झालेली सेना कसल्या आनंदात आहे हे त्याला कळेना. मंदोदरीला मात्र प्रासादाभोवती टिटवीचे ओरडणे, घुबडाचे गुदकार आणि श्वानांचे झुंडीचे केविलवाण अशुभ सूचक रुदन ऐकू येत होते. तिला हुंदका फुटला. सूर्य उगवला तेव्हा त्याला दिसले, रणांगणावर दोन तेजस्वी सूर्य आपापल्या रथातून पोहोचले होते आहेत. त्याच्या प्रखरतेमुळे त्याला आपले तेज फिके वाटू लागले. युद्धाला सुरुवात झाली. मेघनादाच्या भात्यात काही अस्त्र होती. एका मागोमाग एक अस्त्रांचा मारा होऊ लागला. लक्ष्मण ते भेदत राहिला. दोन्हीकडील सेना युद्ध थांबवून त्या दोन योद्ध्यांचा पराक्रम सीमित होऊन पाहत राहिली. मेघनादाकडे ब्रह्मदेवाने दिलेला रथ होता. लक्ष्मण भूमीवर निश्चल उभा राहून युद्ध करत होता. दोघांच्या शरीरातून रक्ताच्या धारा लागल्या होत्या, पण माघारीची चिन्ह नव्हती. हे युद्ध असेच युगानुयुग सुरू राहील. कुणाचाच विजय आणि कुणाचाच पराजय होणार नाही असेच वाटू लागले. मॅडम, बस करायचं का? हो चालेल मॅडम. बाकी उद्या घ्यायचं ना मग. हॅलो. हो 5:30 होऊन गेलेत. चालेल थांबलं तरी शकुंतलाताई.